हॅलो एव्हरीवन, मी कृष्ण वानखेडे फ्रॉम के के अकॅडमी. या ठिकाणी आपण एक नवीन सब्जेक्ट स्टार्ट करतोय, तो म्हणजे डिझाइन ऑफ अ स्टील स्ट्रक्चर. आता हा एक स्ट्रक्चरचा सब्जेक्ट आहे आणि याच्या अगोदर आपण काही स्ट्रक्चरचे सब्जेक्ट बघितले, जसे की मेकॅनिक्स असेल तुमचा, त्यानंतर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असेल, आरसीसी असेल, हे स्ट्रक्चरचे आपण काही सब्जेक्ट बघितले. यातलं काही बेसिक जे आहे तुम्हाला या सब्जेक्टमध्ये लागणार आहेत मला माहिती आहे. ओके, तर ते जे बेसिक आहे ऑलरेडी आपण कव्हर केलं आहे, तरी पण त्या ठिकाणी मी शॉर्टली त्या ठिकाणी ते एक्सप्लेन करेन. मला माहिती आहे काही बेसिक गोष्टी जर तुम्हाला कळाल्या नाही, तर नेक्स्ट पार्ट जो आहे तो कळत नाही. त्याच्यामुळं जिथं त्या गोष्टी येईल त्या ठिकाणी मी कव्हर करेन. आणि आपलं जे फर्स्ट आणि सेकंड लेक्चर असणार आहे, मे बी फर्स्टमध्येच कव्हर होईल, तर त्यामध्ये मागचं बेसिकच आहे ते मी कव्हर करणार आणि नंतर आपण त्या ठिकाणी समोर जाणार आहोत. ठीक आहे. तर आपण आता या ठिकाणी स्टार्ट करूया आपल्या सब्जेक्टला. सब्जेक्ट आहे आपला डिझाइन ऑफ अ स्टील स्ट्रक्चर. आता या ठिकाणी बघा, आपल्याला समजून घ्यायचं आहे पहिलं टायटल सब्जेक्टचं काय आहे. जर टायटल व्यवस्थित समजलं तर त्या ठिकाणी तुम्हाला हा सब्जेक्ट व्यवस्थित समजेल. ओके, म्हणून आपण या ठिकाणी टायटल पहिले समजून घेऊया. टायटल मध्ये बघा तुम्हाला वर्ड दिसतोय या ठिकाणी स्ट्रक्चर. काय दिसतंय बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय स्ट्रक्चर. मग आपल्याला पहिलं समजून घ्यायचं आहे की स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय. नंतर आहे या ठिकाणी स्टील स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चर कोणकोणते आहे काय आहे ते बघू आपण. नंतर तुम्हाला समजून घ्यायचं आहे की स्टील स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय. आणि नंतर या ठिकाणी एक वर्ड आहे या ठिकाणी, तो म्हणजे डिझाइन. तर डिझाइन म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला प्रॉपर समजून घ्यायचं आहे. डिझाइन करणं म्हणजे काय, डिझाइनचा मिनिंग काय या ठिकाणी हे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. हे जर तुम्हाला प्रॉपर कळालं म्हणजे तुम्हाला कळेल की या सब्जेक्टमध्ये किंवा स्टील स्ट्रक्चर सोबत आपल्याला नेमकं करायचं काय. ठीक आहे, म्हणून डिझाइन आपल्याला प्रॉपर समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता हे समजून घेण्या अगोदर आपण त्या ठिकाणी हा जो सब्जेक्ट आहे त्या ठिकाणी कोणकोणत्या एक्झाम मध्ये विचारला जातो, ओके, आणि त्या ठिकाणी काय वेटेजला विचारला जातो आपण या ठिकाणी शॉर्ट मध्ये बघूया. ओके, आणि नंतर त्या ठिकाणी आपण व्हॉट इज मीन बाय स्ट्रक्चर ते बघूया. ठीक आहे. म्हणून बघा, आता कोणकोणत्या एक्झाम मध्ये हा स्टील स्ट्रक्चर विचारला जातो. तर जेईच्या जेवढ्या पण एक्झाम तुम्हाला दिसत आहे, ओके, ऑलमोस्ट मी तर म्हणतो सगळ्याच एक्झाम मध्ये या ठिकाणी हा सब्जेक्ट तुम्हाला विचारला जातो. म्हणून खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. कारण की आपण जर बघितलं बीएमसी बघितलं, बीएमसी मध्ये 12 सब्जेक्ट येतात, तर काही सब्जेक्ट त्या ठिकाणी इन्क्लूड नाहीये. पण तसं इथं होत नाही. स्टील स्ट्रक्चर ऑलमोस्ट ऑल जेई एक्झाम्स असू द्या, तुमची एमपीएससी असू द्या, गेट असू द्या, त्यानंतर तुमची यूपीएससी असू द्या, तर या सगळ्या ठिकाणी तुम्हाला हा सब्जेक्ट बघायला मिळणार झाला. ठीक आहे. म्हणून बघूया आपण त्या ठिकाणी कोणकोणत्या एक्झाम मध्ये हा सब्जेक्ट त्या ठिकाणी विचारला जातो. तर बघा, जेईच्या जेवढ्या पण एक्झाम असेल, जसं की पीडब्ल्यूडी आहे, बघा पीडब्ल्यूडी आहे, नंतर डब्ल्यूआरडी आहे, नंतर डब्ल्यूसीडी आहे, ज्याची की ऍड या ठिकाणी आली आहे 670 जागाची. ठीक आहे. मार्च किंवा एप्रिलमध्ये याची एक्झाम असेल. ठीक आहे. त्याच्यामुळं व्यवस्थित फोकस करा या सब्जेक्टवरती, कारण की डब्ल्यूसीडी मध्ये हा सब्जेक्ट तुम्हाला मे बी चांगल्या वेटेजला बघायला मिळू शकतो. ठीक आहे. म्हणून पीडब्ल्यूडी झालं, डब्ल्यूआरडी झालं, पीडब्ल्यूची पण ऍड येत आहे, डब्ल्यूआरडीची पण ऍड लवकरच येईल. ठीक आहे. तर ऍड तुम्हाला समोर भरपूर असणार आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित तयारी चालू ठेवा आणि हा सब्जेक्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे, लक्षात असू द्या. पीडब्ल्यूडी झालं, डब्ल्यूआरडी झालं, डब्ल्यूसीडी झालं. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, बीएमसी आहे तुमचं, बीएमसी आहे, नंतर एसएससी जेई आहे, एसएससी जेई आहे. नंतर ज्या काही महानगरपालिकाच्या आहे, नाशिक महानगरपालिका असेल, औरंगाबाद असेल, तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हा सब्जेक्ट बघायला मिळणार झाला, तर या एक्झाम मध्ये विचारला जाईल. ठीक आहे. आता पीएमसी आहे, पीसीएमसी आहे, माडा आहे तुमचा. ठीक आहे. तर या सगळ्या एक्झाम मध्ये लागलंच लिहून देतो, माडा असेल तुमची. ठीक आहे. तर याच्यामध्ये पीएमसी, पीसीएमसी, ऑलमोस्ट ऑल जेई एक्झाम, ज्या काही जेईच्या तुमच्या एक्झाम आहे ना, या सगळ्या एक्झाम मध्ये तुम्हाला हा सब्जेक्ट बघायला मिळणार झाला. ठीक आहे. आता याचं जे वेटेज आहे या ठिकाणी बघा, याचं जे वेटेज असतं तुमचं, वेटेज बघा, वेटेज जे आहे एक्झाम टू एक्झाम व्हॅरी होतं. एक्झाम टू एक्झाम व्हॅरी होतं म्हणजे कसं, काही एक्झाम मध्ये एखादा सब्जेक्ट खूप वेटेजला विचारला जातो, पण तोच सब्जेक्ट एखाद्या शिफ्टला, ओके, त्याच एक्झाम मध्ये एखाद्या शिफ्टला कमी वेटेजला विचारला जातो, किंवा दुसऱ्या एखाद्या एक्झाम मध्ये तो कमी वेटेजला विचारला जातो, आणि एखाद्या एक्झाम मध्ये खूप जास्त वेटेजला विचारला जातो. असं होतंय. ठीक आहे. आता जर आपण मागचा पॅटर्न बघितला तर असंच होतंय. कधी कधी जीओटे खूप मार्काला विचारला जातो, कधी कधी एक दोनच क्वेश्चन जीओटे वरती येतात. म्हणून आपण हे प्रेडिक्ट करू शकत नाही की जीओटे खूप इम्पॉर्टंट आहे आणि एखादा सब्जेक्ट खूप कमी इम्पॉर्टंट आहे किंवा त्याचा इम्पॉर्टन्सच नाही, असं आपण प्रेडिक्ट करू शकत नाहीये. कारण की काय होतंय की एक्झाम वाईज किंवा शिफ्ट वाईज त्या ठिकाणी सब्जेक्टचं वेटेज व्हॅरी होतंय. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या सब्जेक्टला बघताना सारखं वेटेजनच बघायचंय, की हा सब्जेक्ट त्या ठिकाणी मॅक्झिमम वेटेजला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. जर हा अप्रोच जर तुम्ही ठेवला समोर, तर त्या केसमध्ये तुम्ही एखादा सब्जेक्ट परफेक्ट करू शकता. नाहीतर हा 2 मार्काला येतो, हा 4 मार्काला येतो म्हणून नाही करायचा, आणि जर तोच जर 10-15 मार्काला पडला तर. म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक सब्जेक्टला सेम वेटेज द्यायचे. आणि लक्षात असू द्या, आता टीसीएस आणि आयबीपीएस पेपर कंडक्ट करते तुमचं, तर टीसीएस आणि आयबीपीएस शक्यतो पॅटर्न जो आहे, म्हणजे सॉरी, जो वेटेज आहे एखाद्या सब्जेक्टचं किंवा बाकीच्या सब्जेक्टचं, ते सेम ठेवण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळं सगळ्या सब्जेक्टला वेटेज मे बी सेम असू शकतं. ठीक आहे. पण तरी एक जे आपण जनरल बघितलं, तर हा जो सब्जेक्ट आहे तुम्हाला 5
ते 10 मार्क्ससाठी, ओके 5 ते 10 मार्क्ससाठी तुम्हाला JEE लेवलला ॲव्हरेज बोलतो मी बघायला मिळू शकतो. मे बी या ठिकाणी जास्त असेल, मे बी या ठिकाणी होऊ शकतं की 4 मार्काला पण येईल, पण त्या ठिकाणी एक ॲव्हरेज 5 ते 10 मार्क्स पकडून चाला. नंतर या ठिकाणी हा जो सब्जेक्ट आहे तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे MPSC साठी, कारण की MPSC मध्ये या ठिकाणी याचं वेटेज फिक्स असतं. किती मार्काला असतो तो? 22 मार्काला असतो आणि या ठिकाणी क्वेश्चन 11 क्वेश्चन असतात त्या ठिकाणी. तर हे या ठिकाणी वेटेज MPSC त्या ठिकाणी सगळ्या सब्जेक्टला सेम वेटेज ठेवते, म्हणून त्या ठिकाणी हे फिक्स असणार की 22 मार्काला तुम्हाला स्टील हा सब्जेक्ट त्या ठिकाणी विचारला जाईल. नंतर हा कुठं कुठे इम्पॉर्टंट आहे बेटा, तर हा गेटमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके जवळपास 1 ते 4 मार्काला पकडून चाला की हा सब्जेक्ट येतो. स्ट्रक्चर जो आहे या ठिकाणी स्टील स्ट्रक्चर गेटला एवढं जसं जीटीचं आणि एन्व्हायरमेंटचं वेटेज आहे तसं नसतं, पण ठीक आहे तरी 1, 2, 3, 4 मार्काला या ठिकाणी हा विचारला जाऊ शकतो. आणि UPSC किंवा ESC आहे तुमचं, तर या केसमध्ये सुद्धा हा तुम्हाला सब्जेक्ट खूप महत्त्वाचा असणार झाला. ठीक आहे, तर हे झालं बेटा या सगळ्या एक्झाममध्ये ऑलमोस्ट ऑल एक्झाममध्ये तुमचा हा सब्जेक्ट विचारला जातो आणि त्या ठिकाणी वेटेज पण बऱ्यापैकी चांगला आहे आणि स्ट्रक्चरवरती जास्त फोकस केला जातोय आता. तर मे बी येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला स्टील स्ट्रक्चरवरती मॅक्झिमम क्वेश्चन बघायला मिळू शकतात. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की सगळे सब्जेक्टला सारखंच वेटेज असणार आहे. 2-4 मार्काला जरी हा सब्जेक्ट विचारला जातोय तो तुमचा परफेक्ट पाहिजे, ते 2-4 मार्क सुद्धा तुमचे गेले नाही पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा सब्जेक्ट आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. ठीक आहे, तर आता या ठिकाणी हे झालं या ठिकाणी वेटेज बद्दल. आता आपण आपल्या सब्जेक्टला डायरेक्टली स्टार्ट करूया. तर आपल्याला बघायचं या ठिकाणी की स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय. आता बघा व्हॉट इज मीन बाय स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चर समजण्या अगोदर समजून घ्या की स्ट्रक्चरचे एक्झाम्पल कोणकोणते आहे. आपण स्ट्रक्चर नेमकं कोणाला म्हणायचं. तर या ठिकाणी बघा खाली या, तुम्हाला या ठिकाणी पहिली डायग्राम दिसते. बघा या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट डायग्राम दिसते. ही डायग्राम आहे बेटा स्टील टॉवरची. कशाची? स्टील टॉवरची. स्टील टॉवर. तर स्टील टॉवर हे तुमचं एक स्ट्रक्चर झालं. हे स्ट्रक्चरचं एक्झाम्पल झालं स्टील टॉवर. नंतर काय या ठिकाणी बेटा स्टील बिल्डिंग. ही जी बिल्डिंग तुम्हाला दिसते स्टील पासून बनलेली आहे. बिल्डिंग आहे, मला माहिती आहे बिल्डिंग आहे. तर बिल्डिंग ही बनली आहे कशापासून? स्टील पासून, म्हणून याला म्हणतात स्टील बिल्डिंग. तर स्टील बिल्डिंग झालं. नंतर या ठिकाणी बघा खाली जर आपण थोडं आलो, सॉरी बघा या ठिकाणी तुम्हाला ही जी बिल्डिंग दिसतीये 4th नंबर वाली, तर ही आहे तुमची RCC ची बिल्डिंग. ठीक आहे, तर या ठिकाणी ही सुद्धा काय आहे? स्ट्रक्चर आहे तुमचं. तर या ठिकाणी हे स्ट्रक्चर झालं, स्टील टॉवर स्ट्रक्चर झालं. ब्रिज जर बघितला, ब्रिज स्ट्रक्चर आहे तुमचं. रोडवे बघा स्ट्रक्चर आहे तुमचं. रेल्वे ट्रॅक बघा स्ट्रक्चर आहे तुमचं. तर हे नंबर ऑफ स्ट्रक्चर या ठिकाणी आहे. मग नेमकं स्ट्रक्चरची टेक्निकल डेफिनेशन काय ते आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे, तर स्ट्रक्चर म्हणजे काय ते आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे, बघा या ठिकाणी स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय. आता आपण स्ट्रक्चर समजण्यासाठी या ठिकाणी एक्झाम्पल बघितले आणि त्यातलं एक एक्झाम्पल घेतलं म्हणजे RCC बिल्डिंग. RCC बिल्डिंग तुमचं काय एक स्ट्रक्चर आहे. RCC बिल्डिंग काय एक तुमचं स्ट्रक्चर आहे. मग या ठिकाणी RCC बिल्डिंग स्ट्रक्चर झालं तुमचं. मग नेमकं स्ट्रक्चर काय ते बघा. तर आरसीसी बिल्डिंग नेमकं कोणापासून बनते. तर आरसीसी बिल्डिंग बनते काहीतरी कंपोनंट पासून. ओके, काहीतरी मेंबर पासून. म्हणजे काय या ठिकाणी बघा आरसीसी बिल्डिंग जर बघितली तर हा जो तुम्हाला वरचा मेंबर दिसतोय सगळ्यात वरचा प्लेट टाईप मेंबर, हॉरिझॉन्टल प्लेट टाईप मेंबर, त्याला म्हणतात स्लॅब. काय म्हणतात? स्लॅब. स्लॅब म्हणजे स्लॅब तुमचा. तर हा तुमचा स्लॅब आहे. काय आहे? स्लॅब. स्लॅब म्हणजे स्लॅब. ठीक आहे, तर हा जो स्लॅब आहे तुमचा बेटा हॉरिझॉन्टल प्लेट टाईप आहे आणि याच्या खालीच ज्या ठिकाणी एक हॉरिझॉन्टल मेंबर असतो. आता या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही, पण खाली या ठिकाणी दिसतोय बघा. या ठिकाणी पिक्चर दिसतोय तुम्हाला, हॉरिझॉन्टल मेंबर आहे. हा जो हॉरिझॉन्टल मेंबर आहे याला म्हटलं जातं भीम. काय म्हटलं जातं? भीम. भीम म्हणजे तुमचा बीम. हा तुमचा काय रे? बीम आहे बेटा. ठीक आहे, आडवा मेंबरचा आहे हॉरिझॉन्टल मेंबर. ज्या ठिकाणी बेटा बघा आता हा एक प्लेट टाईप आहे, पण हा आपण म्हणूया वन लाईन 1D मध्ये आपण याला दाखवू शकतो बीमला. या प्रकारे समजा आता हा बघा, हा तुमचा बीम आहे, हॉरिझॉन्टल ठेवलाय मी, याला बीम म्हणतो. जर मी याला व्हर्टिकल केलं, या बीमलाच मी असं उभं केलं या ठिकाणी बेटा, तो तुमचा बनतो कालमन. काय बनतो? कालमन. कालमन म्हणजे कॉलम. ते ठीक आहे, हा जो तुम्हाला व्हर्टिकल मेंबर या ठिकाणी दिसतोय ना, हा तुमचा काय रे? कॉलम आहे. काय आहे? कॉलम आहे बेटा. ठीक आहे, आणि या ठिकाणी हा झाला तुमचा कॉलम व्हर्टिकल मेंबर, हा झाला तुमचा बीम हॉरिझॉन्टल मेंबर. आता या ठिकाणी स्लॅबच्या खाली काय असतं? बीम असतो. लागलंच तर मी इथं पण लिहून देतो. या स्लॅबच्या खाली काय असणार? तुमचा हा बीम असणार आहे. बघा स्लॅब हा रेस्ट असतो तुमचा बीम वरती, बीम आणि नंतर स्लॅब असतो. जर समजा कॉलम आहे आणि कॉलम वरती डायरेक्टली सर असं असतं का कॉलम आणि कॉलम वरती स्लॅब असतो? असतो बेटा. कधी कधी काय केलं जातं तुमच्या कॉलम वरती डायरेक्टली स्लॅब रेस्ट केला जातो. मग त्या स्लॅबला नेमकं काय म्हटलं जातं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा की जर एखादा स्लॅब तुमचा कॉलम वरती रेस्ट आहे डायरेक्टली, त्या स्लॅबला काय म्हटलं जातं.
जर आपण जनरली बघतो की स्लॅब अगोदर कॉलम, कॉलम नंतर बीम, बीम नंतर स्लॅब असतो. पण जर कधी समजा कॉलम वरती डायरेक्टली स्लॅब रेस्ट केलाय तर त्याला काय म्हटलं जातं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आरसीसी मध्ये आपण हे सगळं कव्हर केलंय, आरसीसी मध्ये हे सगळं बघितलंय, ते एकदा चेक करा. आता या ठिकाणी मी असं कन्सिडर करतो की या ठिकाणी हा बीम आहे स्लॅबच्या खाली, ठीक आहे, स्लॅब बीम कॉलम, ठीक आहे, समजण्यासाठी आपल्याला हे सोपं आहे म्हणून मी म्हणतो स्लॅबच्या खाली बीम आहे, नंतर कॉलम आहे आणि लास्टला बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिसते, कॉलमच्या खाली दिसते फुटिंग, काय दिसते बेटा, फुटिंग दिसते, तर ही तुमची काय झाली रे, फुटिंग झाली. बघा फुटिंग आहे. तर आता कॉलम बीम स्लॅब फुटिंग बघितलं आपण. आता ही जी फुटिंग आहे प्रत्येक कॉलमच्या खाली असणार झाली, पण यांनी थ्रूआउट दिली आहे. म्हणजे मला तर या ठिकाणी या डायग्राम मध्ये दिसतंय की थ्रूआउट त्या प्रत्येक कॉलमच्या खाली तर आहेच त्या ठिकाणी, पण त्यांनी कनेक्ट केली आहे थ्रूआउट द जेवढे पण कॉलम आहे, जेवढी पण एरिया तुम्हाला दिसतोय त्या एरियावरती त्यांनी काय केलं, फुटिंग केलं. सॉरी, या ठिकाणी या फुटिंगला नेमकं काय म्हटलं जातं मला एकदा तेही कमेंट करून सांगा की जर कधी थ्रूआउट जर तुम्ही ऑल कॉलमसाठी एक सिंगल फुटिंग देताय, ऑल कॉलमसाठी जर सिंगल फुटिंग देताय, त्या फुटिंगला नेमकं काय म्हटलं जातं तेही कमेंट करून सांगा. ठीक आहे. आणि नसन ज्यांना माहिती ते तुम्ही सर्च करू शकता आणि काही गोष्टी तुम्ही स्वतःहून सर्च करायला शिका. आता स्वतःहून बघायला शिका की हा सरांनी सांगितले की कॉलम वरती डायरेक्ट जर स्लॅब रेस्ट असेल त्याला म्हटलं काय जातं. नसन आता माहित तुम्हाला तर सर्च करा, गुगल वरती जा आणि बघा. जर फुटिंग आहे थ्रूआउट जर कॉलमच्या खाली जर फुटिंग टाकून दिली मी, त्याला नेमकं म्हटलं काय जातं ते एकदा तुम्ही चेक करा, गुगल वरती जा चेक करा. आता ही सवय तुम्हाला टाकायची बेटा, ठीक आहे. सगळ्याच गोष्टी माझ्याकडून मिळेल किंवा एखाद्या टीचरकडून मिळेल याची आशा करू नका. आता स्वतःहून सर्च करायला शिका. ठीक आहे. तर फुटिंग आता बघा या ठिकाणी हे झालं फुटिंग. आता हे काय बेटा, स्लॅब झाला, बीम झाला, कॉलम झाला, या ठिकाणी फुटिंग झाली, हे आहे मेंबर. यांना मी काय म्हणतो, मेंबर. जर मी एक एक जर पकडला यातला तर यांना मी काय म्हणू शकतो, मेंबर म्हणू शकतो. म्हणजे तुमचा स्लॅब एक मेंबर आहे, कॉलम तुमचा एक मेंबर आहे, बीम तुमचा एक मेंबर आहे, त्यानंतर फुटिंग सुद्धा एक मेंबर आहे. ओके, हे स्ट्रक्चरचे मेंबर झाले. नंतर बघा या ठिकाणी या मेंबरलाच मी म्हणू शकतो, ऑब्लिक मध्ये देतो या ठिकाणी कंपोनंट. काय म्हणू शकतो, कंपोनंट. कंपोनंट, ठीक आहे. तर याला मी मेंबर म्हणू शकतो किंवा कंपोनंट म्हणू शकतो. बीमला कंपोनंट म्हणू शकतो, मेंबर म्हणू शकतो, स्लॅबला मी एक मेंबर म्हणणार, कॉलमला एक मेंबर म्हणणार. मग आता मला काय करतंय की स्ट्रक्चर जे बनतंय तुमचं काही काही मेंबर पासून बनतंय. जसं की समजा आपली फॅमिली आहे, फॅमिलीमध्ये कोण कोण असतं रे, आपले आई वडील असतात, भाऊ बहीण असते. तर जर मी आई म्हटलं पर्टिक्युलर किंवा वडील म्हटलं तर हे मेंबर झाले. आई एक मेंबर आहे, वडील मेंबर आहे, भाऊ मेंबर आहे, मी स्वतः समजा एक मेंबर आहे. ठीक आहे, तर हे मेंबर. आणि हे मेंबर ज्यावेळेस एकत्र येतात त्याला म्हणतात फॅमिली. ज्यावेळेस हे मेंबर एकत्र येतात त्याला काय म्हणतो आपण, फॅमिली म्हणतो. सेम या ठिकाणी हे इथं पण तसंच आहे. जर हे मेंबर एकत्र आले, स्लॅब बीम कॉलम हे मेंबर एकत्र आले तर हे बनतं तुमचं स्ट्रक्चर. पण ही कंप्लीट डेफिनेशन आहे का, नाही. तर ही तुमची इनकम्प्लीट डेफिनेशन, म्हणजे मेंबर एकत्र आले म्हणजे स्ट्रक्चर बनलं असं नाही. ओके, ते तुमचं अनस्टेबल स्ट्रक्चर सुद्धा असू शकतं. स्ट्रक्चरचे पण दोन टाईप असतात, एक असतं स्टेबल स्ट्रक्चर, एक असतं अनस्टेबल स्ट्रक्चर. स्टेबल स्ट्रक्चरला तुम्ही स्ट्रक्चर म्हणू शकता, पण अनस्टेबल स्ट्रक्चर जे आहे तुमचं त्याला आपण मेकॅनिझम म्हणतो. आता हा जो पार्ट आहे बेटा आपला इथं नाहीये, आपण याला टॉसमध्ये त्या ठिकाणी कव्हर करू. मेकॅनिझम नेमका काय असतं, अनस्टेबल स्ट्रक्चर काय असतं, तर इथं फक्त आपल्याला स्ट्रक्चर समजून घ्यायचंय. बघा काय स्ट्रक्चर, हा फक्त विचारला गेलं तर अनस्टेबल स्ट्रक्चरला मेकॅनिझम म्हणतं, एवढं नोट करून घेऊ शकता तुम्ही. अनस्टेबल स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज मेकॅनिझम. ओके, हे लक्षात ठेवा. बघा आता स्ट्रक्चर म्हणजेच मेंबर पासून बनतंय, पण फक्त मेंबर पासून नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, त्या मेंबरला अरेंज करावं लागेल. ओके, त्या मेंबरला अरेंज करावं लागेल. अरेंज कसं करायचं, समजा खाली असणार फुटिंग, फुटिंग वरती कॉलम, कॉलम वरती बीम आणि बीम वरती तुमचा असणार स्लॅब. याला आपण काय केलं, या मेंबरला अरेंज केलं. म्हणजे आधी फुटिंग, नंतर कॉलम, नंतर बीम, नंतर त्या ठिकाणी तुमचा स्लॅब असणार झाला. आपण या प्रकारे अरेंज केलं. मग अरेंज केलं म्हणजे स्ट्रक्चर झालं का, असंही नसणार आहे. आपल्याला याला असं प्रकारे अरेंज करायचंय, म्हणजे हे मेंबर जे आहे या प्रकारे अरेंज करायचंय की त्यांच्यावरती येणारा जो लोड आहे तो त्यांनी त्यांच्या सपोर्टला काय केला पाहिजे, ट्रान्सफर केला पाहिजे. आता सपोर्ट म्हणजे काय ते समजून घ्या. सपोर्ट म्हणजे काय, की जो कोणी सपोर्ट करतो एखाद्याला तो सपोर्ट. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल समजा मी काहीतरी घेऊन चाललो. ओके, आता समजा आता मी सिमेंट बॅग आहे, ती सिमेंट बॅग माझ्या डोक्यावरती घेऊन चाललो. ठीक आहे. मग आता सिमेंट बॅगला सपोर्ट कोण रे, तर माझं डोकं म्हणा किंवा मी म्हणा. ठीक आहे, तर सिमेंट बॅगला मी सपोर्ट करतोय. ठीक आहे, कारण की तो सिमेंट बॅग माझ्या डोक्यावरती रेस्ट आहे म्हणून मी त्याचा सपोर्ट झालो. माझा सपोर्ट कोण रे, मी ग्राउंड वरती रेस्ट आहे तर माझा सपोर्ट झाला ग्राउंड. म्हणजे जो त्याला काही सपोर्ट करतोय, ठीक आहे, स्टेबल राहण्यासाठी, तो त्याचा काय झाला, सपोर्ट झाला. मग आपण जर बघितलं स्लॅब, स्लॅब कोणावरती रेस्ट आहे रे, तर स्लॅब तुमचा बीम वरती रेस्ट आहे. स्लॅब कोणावरती रेस्ट आहे, स्लॅब तुमचा, एक मिनिट, स्लॅब तुमचा हा बघा, स्लॅब तुमचा हा बीम वरती रेस्ट आहे. बीम हा तुमचा फॉर एक्झाम्पल कॉलम वरती रेस्ट आहे. ठीक आहे, बीम हा तुमचा कॉलम वरती रेस्ट आहे. हा बीम बघा, हा बीम कॉलम वरती रेस्ट आहे, किंवा हा बीम बघा, हा कॉलम वरती रेस्ट आहे. ठीक आहे, आणि हा कॉलम रेस्ट आहे तुमचा फुटिंग वरती. म्हणजे स्लॅबचा सपोर्ट बीम, बीमचा सपोर्ट कॉलम आणि कॉलमचा सपोर्ट कोण झालं रे, फुटिंग झालं. स्लॅबचा सपोर्ट बीम, बीमचा सपोर्ट कॉलम, कॉलमचा सपोर्ट फुटिंग झालं. मग फुटिंगचा सपोर्ट कोण असणार रे, एकदा बघा फुटिंगचा सपोर्ट कोण असणार, तर फुटिंगचा सपोर्ट असणार तुमचा हार्ड स्टार्टा. म्हणजे हा जो फुटिंग आहे या ठिकाणी कशावरती रेस्ट असणार झालं, या ठिकाणी मी हार्ड स्टार्टा ड्रॉ करतोय, तर हा झाला तुमचा बेटा हार्ड स्टार्टा. याची आधी स्ट्राटा, हार्ड स्ट्राटा.
ठीक आहे. हार्ड स्ट्राटा. आता नेमका हार्ड स्ट्राटा काय असतो? हार्ड स्ट्राटा म्हणजे फॉर एक्झाम्पल बेटा सॉइल आहे किंवा रॉक आहे. ओके, याला आपण हार्ड स्ट्राटा म्हणतोय. पण आपण त्याला हार्ड स्ट्राटा कधी म्हणणार? सॉइलला आपण त्या ठिकाणी बेटा हार्ड स्ट्राटा कधी म्हणणार? ज्यावेळेस त्याची बेरिंग कॅपॅसिटी जी आहे एखाद्या सॉइलची म्हणा किंवा रॉकची म्हणा, या ठिकाणी काय असतं? जास्त असते. त्याला म्हणतात बेटा हार्ड स्ट्राटा. म्हणजे हार्ड स्ट्राटा म्हणजे काय? की असा स्ट्राटा, अशी सॉइल की ज्याची जी बेरिंग कॅपॅसिटी आहे ती जास्त असते. आता बेरिंग कॅपॅसिटीच कळत नाही मुलांना काय असते तर बेरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय? लोड कॅरिंग कॅपॅसिटी. बेरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय? जिओटेक म्हणजे आपल्याला हे बघणं आहे सगळं. पण बेरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय मग? बिअर करणं. बिअर करणं म्हणजे त्या ठिकाणी बिअर पिणं नाही. बिअर करणं म्हणजे बिअर पिणं नाही बेटा, बिअर नाही आपली. बिअर करणं म्हणजे लोड कॅरी करणं. किती लोड तुम्ही घेऊ शकता त्याला म्हणतात बेरिंग कॅपॅसिटी. बिअर करण्याची कॅपॅसिटी, बिअर पिण्याची कॅपॅसिटी नाही. 3, 4, 5 बिअर पिण्याची कॅपॅसिटी नाही. तर ही काय आहे बेटा? बिअर करण्याची कॅपॅसिटी म्हणजे लोड घेण्याची कॅपॅसिटी. त्याला म्हटलं तर बेरिंग कॅपॅसिटी. मग ज्या स्टार्टाची बेरिंग कॅपॅसिटी जास्त त्याला म्हणणार आपण हार्ड स्टार्टा. आणि रॉक जो असतो बेटा तुमचा, हा रॉक याची बेरिंग कॅपॅसिटी जास्त असते म्हणून आपण रॉकला या ठिकाणी हार्ड स्टार्टा म्हणू शकतो. कोणाला? रॉकला आपण हार्ड स्टार्टा म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणून आपण बघा ज्यावेळेस आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतो, फाउंडेशन करतो, तर आपण ज्यावेळेस एक्सकॅव्हेशन करतो, खोदकाम करतो, त्या केसमध्ये आपण हार्ड स्टार्टा शोधतो. हार्ड स्टार्टा शोधतो म्हणजे रॉक्स. जिथपर्यंत रॉक आहे तिथपर्यंत आपण एक्सकॅव्हेशन करत असतो शक्यतो. जर खूप जास्त खाली असेल तर मग त्याच्यानुसार आपण प्रिकॉशन घेत असतो. पण जर कधी हार्ड स्टार्टा तुमचा जर कमी अंतरावरती आहे तर आपण त्या हार्ड स्टार्टापर्यंत किंवा रॉकपर्यंत आपण फाउंडेशन किंवा एक्सकॅव्हेशन करत असतो. हे लक्षात असू द्या. म्हणून फुटिंग तुमची कशावरती रेस्ट असणार? तर फुटिंग रेस्ट असणार तुमची हार्ड स्टार्टावरती, लक्षात असू द्या. मग फुटिंगचा सपोर्ट कोण? हार्ड स्टार्टा. मग या ठिकाणी मला स्ट्रक्चर म्हणजे काय कळालं की स्ट्रक्चर म्हणजे मेंबरची अरेंजमेंट. मग मेंबरची अरेंजमेंट मला कशा प्रकारे करायची की त्यांच्यावरती येणारा जो लोड आहे म्हणजे स्लॅबवरती येणारा जो लोड आहे किंवा बीमवरती जो येणारा लोड आहे तो त्यांना त्याच्या सपोर्टला ट्रान्सफर केला पाहिजे. कसा? सेफली. म्हणजे सेफली केला पाहिजे. लोड ट्रान्सफर करतोय आणि कोलॅप्स होऊन जातोय याला काही मतलब नाही. ठीक आहे. पण सेफली म्हणजे लोड ट्रान्सफर झाला पाहिजे, एकदम हार्ड स्टार्टापर्यंत आला पाहिजे लोड. स्ट्रक्चर कोलॅप्स नाही झाला पाहिजे, स्ट्रक्चर इकडे तिकडे मूव्ह नाही झालं पाहिजे. तर याला म्हणतात बेटा स्ट्रक्चर. ठीक आहे. आपण एकदा डेफिनेशन लिहून घेऊया मग बघू आपण काय येतं. तर स्ट्रक्चर म्हणजे काय कळालं मला? स्ट्रक्चर म्हणजे काय कळालं बघा या ठिकाणी. हो, लिहा. एनी अरेंजमेंट, एक मिनिट बघा. एनी, आता स्ट्रक्चर म्हणजे काय आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. सॉरी, बघा. एनी अरेंजमेंट, एनी अरेंजमेंट ऑफ, कोणाची अरेंजमेंट आहे रे? मेंबरची. एनी अरेंजमेंट ऑफ अ मेंबर, एनी अरेंजमेंट ऑफ अ मेंबर सच दॅट, आपल्याला काय करायचं? अरेंजमेंट करायची मेंबरची कशा प्रकारे? सच दॅट लोड, सच दॅट लोड कमिंग, लोड कमिंग ऑन, लोड कमिंग ऑन दॅट मेंबर, लोड कमिंग ऑन इट टाका, मेंबरला वरती येऊन जाईल ते. एनी अरेंजमेंट ऑफ अ मेंबर सच दॅट लोड कमिंग ऑन इट will transfer, will transfer, will transfer to its support, to its support म्हणजे त्याच्या त्याच्या सपोर्टला, to its support, to its support safely. ओके, सेफली. ओके, याला म्हणतात बेटा स्ट्रक्चर. एनी अरेंजमेंट ऑफ अ मेंबर सच दॅट लोड कमिंग ऑन इट विल ट्रान्सफर टू इट्स सपोर्ट सेफली. म्हणजे आपल्याला मेंबरची या प्रकारे अरेंजमेंट करायची आहे, म्हणजे स्लॅब, बीम, कॉलम यांना अशा प्रकारे अरेंज करायचं आहे की यांच्यावरती येणारा लोड, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मी बीम घेतला तर बीमवरती लोड कोणाचा येणार? स्लॅबचा लोड येणार. ओके, काही लाईव्ह लोड येणार. मग नंतर त्या ठिकाणी बीमचा स्वतःचा वेट येणार. तर हा जो लोड आहे बीमना कुठे ट्रान्सफर केला पाहिजे? त्याच्या सपोर्टला ट्रान्सफर केला पाहिजे. तो पण कसा? सेफली. तर याच अरेंजमेंटला मी काय म्हणतो? स्ट्रक्चर म्हणतो. ठीक आहे. स्ट्रक्चर आता जास्त बेटा हे ऑलरेडी मी आरसीसी मध्ये एक्सप्लेन केलं, त्याच्यामुळे मी आता जास्त डोकं लावत नाही याला आणि एवढं काही हार्ड पण नाही. ओके, आता आपण बघितलं की स्ट्रक्चर. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं की स्टील स्ट्रक्चर म्हणजे काय. टायटल टाका, स्टील स्ट्रक्चर.
आणि शक्यतो या डेफिनेशन तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाणार नाही आहे, लक्षात असू द्या. फक्त जस्ट इम्पॉर्टंट म्हणजे माहिती तुम्हाला असली पाहिजे की स्टील स्ट्रक्चर शिकतोय, पण स्टील स्ट्रक्चर नेमकं कोणकोणते आहे, काय आहे, कशाला माझं स्टील स्ट्रक्चर हे नेमकं कळालं पाहिजे ना आपल्याला, म्हणून त्या ठिकाणी. ओके, नाहीतर मग शिकवलं वानखेडे सरांनी आणि काय शिकवलं, स्टील स्ट्रक्चरच माहित नाही मुलांना, स्ट्रक्चर म्हणजे काय तेच माहित नाही. म्हणून कमीत कमी टायटल प्रॉपर समजणं गरजेचं आहे. मग आपण पेपर पॉईंट ऑफ व्ह्यू गेलो तरी चालतं, पण हे व्यवस्थित समजून घ्या. स्टील स्ट्रक्चर आता ऑलरेडी हे मी आरसीसी मध्ये कव्हर केलंय, त्याच्यामुळे डोकं लावणार नाही, शॉर्टमध्ये सांगतो. स्टील स्ट्रक्चर म्हणजे काय बघा. आता याचं एक्झाम्पल जर आपण बघितलं स्टील स्ट्रक्चरचं, तर स्टील स्ट्रक्चरचं एक्झाम्पल आहे स्टील टॉवर. कोण आहे पहिले बघा, या ठिकाणी स्टील टॉवर आहे तुमची, स्टील टॉवर आहे, एक्झाम्पल झालं स्टील स्ट्रक्चरचं. स्टील बिल्डिंग आहे, हे एक्झाम्पल झालं स्टील स्ट्रक्चरचं. आता जर तुम्ही बघितलं तर हे या ठिकाणी बघा, हा तुम्हाला कॉलम दिसतोय, या ठिकाणी हा तुम्हाला बीम दिसतोय. हे कॉलम आणि बीम कोणापासून बनले रे? स्टील पासून बनले. या ठिकाणी जर तुम्ही खालचा पोर्शन बघितला या ठिकाणी, तर या ठिकाणी बघा हे काय दिसतंय तुम्हाला, तर हे या ठिकाणी फुटिंग दिसते. आणि ही फुटिंग जी आहे ती कशापासून बनली रे? ही फुटिंग आहे तुमची, ही बनली कॉन्क्रीट पासून. ही फुटिंग बनली तुमची कॉन्क्रीट पासून. म्हणजे मला कळतंय स्टील बिल्डिंग मध्ये वेगवेगळे मटेरियल यूज केलेलं आहे, म्हणजे स्टीलच यूज केलं असं नाहीये, तर स्टील यूज केलं आणि त्या ठिकाणी कॉन्क्रीट सुद्धा यूज केलंय. मग आता नेमकं आपण याला स्टील बिल्डिंग म्हणायचं का आरसीसी बिल्डिंग म्हणायचं किंवा कॉन्क्रीट बिल्डिंग म्हणायचं? तर बेटा बघा, स्टील बिल्डिंग म्हणजे काय किंवा स्टील स्ट्रक्चर म्हणजे काय, की असं स्ट्रक्चर ज्याचे मॅक्झिमम कंपोनंट स्टील पासून बनले. फॉर एक्झाम्पल ही जर स्टील बिल्डिंग बघितले, याचे मॅक्झिमम कंपोनंट बघा, वरचे कॉलम बीम असेल हे सगळे बनले कशापासून? स्टील पासून. पण याची जी फुटिंग आहे काही कंपोनंट बनले कॉन्क्रीट पासून. मग या केसमध्ये जर याचे मॅक्झिमम कंपोनंट हे स्टील पासून बनले असणार, याला म्हटलं जातं स्टील स्ट्रक्चर. काय म्हटलं जातं? स्टील स्ट्रक्चर. आता स्टील टॉवर जरी बघितलं तुम्ही, तर स्टील टॉवरचा वरचा पार्ट बघा कशापासून बनलाय, तर तो बनलाय तुमचा स्टील पासून. पण जर याची फुटिंग बघितली त्याच्यामध्ये काय असणार आहे? कॉन्क्रीट असणार झालं. म्हणून या ठिकाणी मॅक्झिमम मटेरियल स्टील आहे, म्हणून याला म्हटलं जाणार स्टील स्ट्रक्चर. म्हणजे द स्ट्रक्चर हुज मॅक्झिमम कंपोनंट इज मेड अप ऑफ स्टील कॉल्ड एज अ स्टील स्ट्रक्चर. त्याला आपण स्टील स्ट्रक्चर म्हणणार. आणि आरसीसी स्ट्रक्चर म्हणजे काय बघा, आता तेही समजून घेऊ आपण या ठिकाणी. आरसीसी स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय बघा, सॉरी बघा, आरसीसी स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय, की या ठिकाणी असं स्ट्रक्चर, आता जसं की स्टील स्ट्रक्चर आहे तसं आरसीसी स्ट्रक्चर आहे. असं स्ट्रक्चर ज्याचे मॅक्झिमम कंपोनंट हे आरसीसी पासून बनलेले असणार, त्याला आपण म्हणणार आरसीसी स्ट्रक्चर. असं स्ट्रक्चर ज्याचे मॅक्झिमम कंपोनंट आरसीसी पासून बनलेले असणार. आता आरसीसी नेमकं काय आहे बेटा? आता आरसीसी सगळ्यांना माहित आहे, तरी पण एक्सप्लेन करतो शॉर्टमध्ये. आरसीसी सगळ्यांना माहित आहे की आरसीसी म्हणजे नेमकं काय. बघा, आरसीसी याचा लॉंग फॉर्म आहे रेन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. काय आहे? रेन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. रेन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट. रेन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट किंवा आरसीसी म्हणजे काय? असं सिमेंट कॉन्क्रीट, असं कॉन्क्रीटचे सिमेंट पासून तर बनलेलं आहे. ओके, आता लाईम पासून पण बनलेलं असतं, ठीक आहे. तर सिमेंट कॉन्क्रीट या ठिकाणी असं कॉन्क्रीट ज्या कॉन्क्रीटमध्ये आपण स्टील टाकतो. कशासाठी टाकतो? टेन्साईल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. काय असते टेन्साईल स्ट्रेंथ बेटा? हे सगळं आपण सॉम मध्ये आरसीसी मध्ये कव्हर केलंय, ठीक आहे. पण जिथं पण कन्सेप्ट येईल त्या ठिकाणी बघू आपण. ओके, टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे टेन्साईल लोड घेण्याची ताकद म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथ. मग या ठिकाणी असं सिमेंट कॉन्क्रीट ज्याच्यामध्ये आपण काय टाकतोय? स्टील टाकतोय. कशासाठी? त्या कॉन्क्रीटची टेन्साईल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. त्याला म्हटलं जातं रेन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट किंवा आरसीसी. म्हणजे असं कॉन्क्रीट ज्याच्यामध्ये आपण स्टील टाकतोय. स्टील कशासाठी? टेन्साईल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. स्ट्रेंथला दुसरा एक मिनिंग आहे किंवा दुसरा वर्ड आहे, सेम मिनिंग आपण यूज करतो, तो म्हणजे रेन्फोर्स्ड. काय? रेन्फोर्स. स्ट्रेंथचाच मिनिंग काय होतो? रेन्फोर्स. किंवा रेन्फोर्सचा मिनिंग काय होतो? स्ट्रेंथ होतो. मग आपण सिमेंट कॉन्क्रीटमध्ये स्टील टाकून त्याची काय करतोय? स्ट्रेंथ वाढवतोय. स्ट्रेंथ वाढवतोय म्हणजे त्याला रेन्फोर्स करतोय. स्ट्रेंथचा मिनिंग काय सांगितलं मी? रेन्फोर्स सांगितलं. मग स्टील टाकून आपण त्या कॉन्क्रीटला रेन्फोर्स करतोय, म्हणून याला म्हटलं जातं रेन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट, जे की आरसीसी मध्ये आपण व्यवस्थित बघितलं होतं. एकदा बघून घ्या आरसीसी. तर रेन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे सिम्पली समजून घ्या की ज्याच्यामध्ये आपण स्टील टाकतो. बघा, या ठिकाणी असं कॉन्क्रीट ज्याच्यामध्ये आपण स्टील टाकतो. या ठिकाणी हा तुम्हाला कॉलम दिसतोय, या ठिकाणी हा बीम दिसतोय, ठीक आहे. कॉलम बीम आहे, त्यानंतर हा स्लॅब आहे वरती, हॉरिझॉन्टल मेंबर. हे सगळे बनले तुमचे कॉन्क्रीट पासून. आणि या कॉन्क्रीटमध्ये आपण काय टाकलंय? स्टील टाकलंय. म्हणजे हे सगळे कंपोनंट कोणापासून बनले? तर हे सगळे कंपोनंट बनले आरसीसी पासून, कारण की याच्यामध्ये कॉन्क्रीट प्लस स्टील आहे, ठीक आहे. आणि ही जी बिल्डिंग आहे तुम्हाला आरसीसी बिल्डिंग दिसते या ठिकाणी, जर हिचे मॅक्झिमम कंपोनंट जर कधी कशापासून बनलेले असणार? आरसीसी पासून बनलेले असणार, तर याला म्हटलं जातं आरसीसी स्ट्रक्चर. काय म्हटलं तर? आरसीसी स्ट्रक्चर. सर मला तर तुम्ही आता जी बिल्डिंग दाखवली स्टील सॉरी आरसीसी बिल्डिंग, इथं सगळं मेंबर जे आहे ते आरसीसी दिसते. तुम्ही म्हणताय मॅक्झिमम कंपाऊंड, इथं तुम्हाला सगळे वाटतंय, ठीक आहे बेटा. आणखी ही इनकम्प्लीट आहे, कम्प्लीट नाही. ज्यावेळेस कम्प्लीट होईल त्यावेळेस इथं वॉल असणार. वॉल कशापासून बनते रे? आरसीसी पासून की ब्रिक पासून? ठीक आहे, आपण ते एक्सेप्शनल केसेस सोडून द्या. पण जनरली आपण बघतो त्या ठिकाणी की तुमची जी वॉल आहे ती आपण कशापासून बनवली आहे?
ब्रिक पासून बनवली. ब्रिक असणार, ब्रिक हे तुमचं वेगळं मटेरियल झालं. नंतर डोअर जे असणार ते आपले कशाचे असणार, वूडचे असणार. मग आणखी काही मटेरियल या ठिकाणी या बिल्डिंग मध्ये यूज केलंय, पण मॅक्झिमम कंपोनंट जर बघितले आपण, कॉलम, स्लॅब, बीम, फुटिंग हे सगळे असणार तुमचे आरसीसी पासून. मॅक्झिमम कंपोनंट आरसीसी पासून बनताय, म्हणून याला म्हटलं जातं आरसीसी स्ट्रक्चर. ओके, द स्ट्रक्चर हुज मॅक्झिमम कंपोनंट इज मेड अप ऑफ आरसीसी. ठीक आहे, तुम्हाला आता हे व्यवस्थित कळलं असणार. याचं एक्झाम्पल झालं तुमचं आरसीसी बिल्डिंग. ठीक आहे, आता आपण आपल्या डेफिनेशनकडे येऊया. स्टील स्ट्रक्चर, आता मी फक्त स्टील स्ट्रक्चरची डेफिनेशन लिहून देतो, तुम्ही आरसीसी लिहून घ्या सेम अशीच. बघा, स्टील स्ट्रक्चर म्हणजे काय? स्टील स्ट्रक्चर म्हणजे काय? द स्ट्रक्चर इकडे समोर जर दिसत नसेल ना, ओके, जर तुम्हाला समोर दिसत नसेल ना बेटा, तुम्ही लिहून घ्या. द स्ट्रक्चर हुज मॅक्झिमम कंपोनंट, ओके, कंपोनंट हे शॉर्ट मध्ये लिहितो मी. द स्ट्रक्चर हुज मॅक्झिमम कंपोनंट इज मेड अप ऑफ स्टील इज कॉल्ड ॲज स्टील स्ट्रक्चर. ओके, इज कॉल्ड ॲज आपल्याकडे कॉल्ड ॲज बेटा, तर हे कॉल्ड ॲज म्हणजे कॉल्ड ॲज स्टील स्ट्रक्चर, याला आपण काय म्हणतो, स्टील स्ट्रक्चर म्हणतो. ओके, तर आता मी पुढे लिहत नाही, तुम्ही लिहून घ्या ते इज कॉल्ड ॲज. काय लिहास तुम्हाला ते, सॉरी इथलचं स्टील गेलं, परत लिहितो. ठीक आहे, सेम असणार बेटा तुमचं आरसीसी स्ट्रक्चर. आता याचं जर एक्झाम्पल लिहास, तुम्हाला स्टील स्ट्रक्चरचा लिहून घ्या. स्टील टावर आणि त्या ठिकाणी स्टील बिल्डिंग, ओके, किंवा स्टीलची वॉटर टँक असेल, स्टीलचा ब्रिज असेल, तर हे सगळे स्टील पासून जे काही स्ट्रक्चर बनते तुमचे सगळे स्टील स्ट्रक्चर जाणार. ठीक आहे, स्टील पासून बनलेले स्ट्रक्चर, स्टील बिल्डिंग असेल, स्टील ब्रिज असेल तुमचा, स्टीलची वॉटर टँक असेल, तर हे सगळे स्ट्रक्चर एक्झाम्पल आहे ना स्टील स्ट्रक्चर. लिहून घ्या लागलं तर स्टील बिल्डिंग, स्टील टावर, स्टील ब्रिज, ओके, स्टील ब्रिज तुमचा, स्टील वॉटर टँक, एक्सेट्रा. आरसीसी स्ट्रक्चर. ठीक आहे, आरसीसी स्ट्रक्चर. आता याची डेफिनेशन सेम लिहिणार, सगळं सेम लिहिणार वरच, फक्त स्टीलच्या ऐवजी या ठिकाणी स्टीलच्या ऐवजी पूर्ण डेफिनेशन मध्ये तुम्ही फक्त स्टीलच्या ऐवजी टाकणार वर्ड आरसीसी. द स्ट्रक्चर हुज मॅक्झिमम कंपोनंट इज मेड अप ऑफ आरसीसी इज कॉल्ड एज आरसीसी स्ट्रक्चर. ठीक आहे, आता थोडासा वेळ वाचवतो या ठिकाणी मी, कारण की हे एक्झामला तुम्हाला विचारला जाणार नाही तर नाहीच, कारण की एवढं सोपं तर विचारणारच नाही बेटा ते. ठीक आहे, म्हणजे लेवल एवढ्या खाली तर नाही जाऊ शकत एक्झामची, म्हणून तुम्ही लिहून घ्या तुमच्या पद्धतीनं. ठीक आहे, कळालं स्ट्रक्चर म्हणजे काय. आता आपण जाऊया बेटा या ठिकाणी डिझाईनकडे. कशाकडे जाऊया आपण आता, डिझाईनकडे. की डिझाईन म्हणजे नेमकं काय, बघा, डिझाईन करणं म्हणजे काय. आता डिझाईन समजण्यापूर्वी बघा एकदा थोडं मागचं जे आहे आरसीसी मधलं थोडंसं बघा, की आरसीसी मी शिकवलं होतं तुम्हाला, तिथं मी सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या. स्ट्रक्चर झालं, स्टील स्ट्रक्चर, आरसीसी स्ट्रक्चर, डिझाईन पण घेतलं होतं. तर डिझाईन करणं म्हणजे आपण बघितलं होतं त्या ठिकाणी, की डिझाईन करणं म्हणजे नेमकं काय, आणि एक एक्झाम्पल पण आपण त्या ठिकाणी घेतलं होतं. सेम एक्झाम्पल लागलंच तर मी या ठिकाणी घेतो, ओके, एक मिनिट. हा बघा, सेम एक्झाम्पल या ठिकाणी घेतो मी. आपण आता या ठिकाणी बघतोय डिझाईन. काय बघतोय रे आपण, डिझाईन बघतोय, की डिझाईन म्हणजे नेमकं काय. बघा, डिझाईन प्रॉपर समजून घ्यायला डिझाईन काय येतं, कारण की तुम्ही डिझाईन करणार आहे, ऑल चॅप्टर किंवा ऑल सब्जेक्ट जो आहे तुमचा हे सगळं डिझाईनवरती डिपेंड आहे. तर डिझाईन समजून घ्या प्रॉपर. एकदम शॉर्टमध्ये सांगतो, ऑलरेडी मी आरसीसी मध्ये शिकवलंय, पण थोडं शॉर्टमध्ये या ठिकाणी तुम्हाला डिझाईन म्हणजे काय ती कन्सेप्ट सांगतो. बाकी आपण तर सॉरी पूर्ण डिझाईनच बघणार आहोत. बघा, ठीक आहे, एक मिनिट. आता डिझाईन समजण्यासाठी मी एकदम सिंपल एक्झाम्पल तुम्हाला तिथेही सांगितलंय, सेम इथेही सांगतो. काय सांगितलं होतं मी, की या ठिकाणी समजा एक छोटी मुलगी आहे, ओके, एक छोटी मुलगी आहे. ठीक आहे, एक छोटी मुलगी आहे आणि एक मोठी मुलगी आहे. मोठी मुलगी म्हणजे समजा ही तिची आई आहे, ही आई आहे, आणि ही तिची पोरगी म्हणजे मुलगी. ठीक आहे, आता ही आई आहे, मुलगी आहे, समजा ही 30 वर्षाची आहे आणि ही आहे तुमची समजा 10 वर्षाची बारीक मुलगी. ठीक आहे, आता समजा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काय आहे रे, पॉट आहे. पॉट म्हणजे काय, तुमचं बेटा भांडं वगैरे असेल ते. ठीक आहे, आता हे छोटं पॉट आणि या ठिकाणी समजा हे मोठं पॉट. या ठिकाणी याच्यामध्ये 20 लिटर काय आहे, पाणी आहे. 20 लिटर काय पाणी आहे, आणि या ठिकाणी बेटा काय आहे, 5 लिटर पाणी आहे. 5 लिटर 20 लिटर. मग या केसमध्ये समजा हे पॉट मी पाण्यानं भरला फुल 5 लिटरनं, आणि हा पण भरला पाण्यानं. मग आता समजा मी काय करणार रे, तुम्ही काय करणार ते सांगा मला. की समजा या ठिकाणी एक मुली आहे आणि एक आई आहे, 30 वर्षाची 10 वर्षाची, आणि तुम्हाला हे काय करायचं रे, हे पॉट एकीच्या डोक्यावर टेकवायचे आणि घरी घेऊन जायचे. त्यांना नाही घेऊन जायचं रे, त्यांच्या घरी घेऊन जाईन त्या. हे पॉट. मग या ठिकाणी बघा, आता तुम्हाला जर मी सांगितलं की टेकवा, तर तुम्ही काय करणार, हे 5 लिटरचं पॉट घेणार आणि या छोट्या मुलीच्या डोक्यावरती ठेवणार. का, कारण की बाबा लोड जो आहे कमी आहे, आणि मुलगी तेवढाच लोड घेऊ शकते, 20 लिटरचा घेऊ शकत नाही, म्हणून 5 लिटर त्या मुलीच्या डोक्यावरती टेकवणार.
आणि मग ज्यावेळेस हे 20 लिटर टेकवायची वारी येईल त्यावेळेस तुम्ही या मुलीच्या डोक्यावरती जर ठेवलं तर काय होईल रे, मुलीच्या डोक्यावरती ठेवलं तर त्या केसमध्ये ती मुलगी फेल होईल. फेल होईल म्हणजे आपल्या सिव्हिलच्या लँग्वेजमध्ये फेल होईल, म्हणजे ती कॅरी करू शकणार नाही बेटा. ठीक आहे, ते भांड पाडून टाकल, होणार नाही तिच्याकडून. ठीक आहे, मग अशा केसमध्ये काय करावं लागतं आपल्याला. मग या ठिकाणी बघा 5 लिटर हा एक लोड आहे आणि नंतर आता लोड काय झाला, इन्क्रीज झाला, तो झाला 20 लिटर. लोड काय झाला, 20 लिटर झाला. जर तुमचा या ठिकाणी लोड वाढवला मग तुम्ही काय केलं रे, मग हे 20 लिटर कोणाच्या डोक्यावरती टेकवलं, आईच्या डोक्यावरती टेकवलं. म्हणजे आता जर याला मी टेक्निकली बोललो तर ही छोटी साईज, ही आहे तुमची स्मॉल साईज आणि ही आहे तुमची मोठी साईज म्हणजे बिग साईज. ओके, आता आपण याला साईज म्हणजे साईज मध्ये बोलू की छोटा साईज आहे आणि एक मोठी साईज आहे. मग ज्यावेळेस लोड कमी होता छोटी साईज निवडली तुम्ही आणि ज्यावेळेस जसाही लोड वाढला त्यावेळेस तुम्ही काय केलं, मोठी साईज निवडली म्हणजे आईला तुम्ही निवडलं. मग तुम्ही समजा लोड कमी आहे, साईज छोटी, लोड जसाही वाढला साईज तुम्ही वाढवली. कोणाची साईज वाढवली, आता या ठिकाणी याला मी टेक्निकली मेंबर म्हणतो, कारण की आपल्याला माहिती आहे आपण म्हटलं फॅमिलीमध्ये मेंबर असतात, हे मेंबरच आहे. मग मी मेंबरचं काय वाढवली, साईज वाढवली. आणि हीच तुम्ही जे सांगितलं मला आता यालाच आपण काय म्हटलं रे, डिझाईन म्हटलं. डिझाईन म्हणजे काय की लोडच्या अकॉर्डिंग साईज ठरवणं. लोडच्या अकॉर्डिंग लोड किती येतोय त्याच्या अकॉर्डिंग साईज. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल समजा हा तुमचा बीम आहे, हा तुमचा काय रे, हा तुमचा भीम. ओके, आणि या भीमवरती काहीतरी लोड येतोय. या भीमवरती लोड कोणाचा, त्याचा सेल्फ वेट असणार. या भीमवरती लोड कोणाचा, तर स्लॅब असणार तुमचा. ओके, स्लॅब. तर स्लॅबचा लोड याच्यावरती असणार. मग हा जो स्लॅबचा लोड आहे किंवा त्याचा सेल्फ वेट आहे हा लोड असणार. मग या लोडनुसार आपण काय करणार, याच्यावरती समजा फॉर एक्झाम्पल 100 किलोमीटरचा लोड येतोय तर या 100 किलोमीटर लोडनुसार या बीमची, या मेंबरची साईज ठरवणार. तुम्ही इथं तेच केलं की छोटी साईज होती मुलगी निवडली, जशी लोड वाढला, ओके सॉरी, छोटा कमी लोड होता तर त्या ठिकाणी छोटी साईज घेतली आणि जसाही लोड वाढला त्या ठिकाणी तुम्ही काय केलं, साईज वाढवली. सेम या ठिकाणी आहे की तुम्हाला लोडच्या अकॉर्डिंग साईज ठरवायची. कुठलाही बीम असू द्या, कॉलम असू द्या, तर लोड किती येतो त्या कॉलमवरती, त्या बीमवरती, तर त्याच्यानुसार तुम्ही त्याची साईज ठरवा की किती याची साईज घ्यायची. ओके, यालाच आपण काय म्हणतो बेटा, डिझाईन म्हणतो. डिझाईन सिम्पली काय की लोडच्या अकॉर्डिंग साईज ठरवणं. लोड कमी आहे छोटी साईज, लोड वाढला साईज वाढवा, लोड आणखी वाढला साईज आणखी वाढवा, यालाच म्हणतात डिझाईन. ओके, आपण या आरसीसी मध्ये बघितलं होतं. सेम इथेही असणार. स्टीलची बिल्डिंग असू द्या, स्टीलच्या कॉलम असू द्या, स्टीलच्या तुमचा बीम असू द्या, तर लोड किती येतोय त्याच्यानुसार त्या कॉलम आणि बीमची साईज ठरणार. याला आपण काय म्हणतो, डिझाईन म्हणतो, लक्षात असू द्या. आता बघा या ठिकाणी, आता या ठिकाणी हा तुमचा फॉर एक्झाम्पल काय आहे, बीम आहे आणि या बीमचा हा सपोर्ट आहे. बीमचा सपोर्ट कोण असतं रे, कॉलम. हे जे तुम्ही पाहता रे, काही मुलांना माहितच नसतं की हे नेमकं काय दाखवते. वरती डायरेक्शन दाखवली आणि सपोर्ट म्हटलं, अरे हे कॉलम आहे. काय रे, कॉलम आहे. या कॉलमवरती हा तुमचा बीम रेस्ट आहे ना, तर हा कॉलम आहे, त्याला आपण सपोर्ट म्हटलं होतं. ठीक आहे, तर हा बीम रेस्टवरती कॉलमवरती, तर हा त्याचा सपोर्ट. आता बीम बघा, तुम्ही बीम सगळ्यांनी बघितलं असेल, तर बीम या प्रकारे दिसणार तुम्हाला. या प्रकारे तुम्हाला हा बीम दिसतो. जर आपण थोडासा 3D मध्ये ट्राय केला तर या प्रकारे तुम्हाला हा बीम दिसणार. ओके, हा बीम या प्रकारे असणार. मग आता ठीक आहे, बीम. तर या ठिकाणी हा तुमचा बीम झाला. या बीमची जी लेंथ असणार आहे ही असणार बेटा बीमची लेंथ, आणि जी की कशी असणार आहे, फिक्स असणार आहे. बीमची लेंथ चेंज होत नाही. चेंज होत नाही सर, मग बीम तर आम्ही बघितले लांब लांब. ओके, मग लेंथ चेंज नाही झाली तर मग तेवढेच बीम घेतले का नाही. मला म्हणायचं हे आहे की बीमची लेंथ तुम्ही चेंज करू शकता नाही लोडच्या अकॉर्डिंग. आपण काय म्हटलं की डिझाईन म्हणजे काय की लोडच्या अकॉर्डिंग साईज चेंज करा. साईज मध्ये काय येणार रे, साईज मध्ये येणार त्याची लेंथ येणार, विड्थ येणार. ओके, एखाद्या मेंबरची विड्थ येणार आणि त्या ठिकाणी डेप्थ येणार. तर लेंथ विड्थ डेप्थ ही साईज झाली. याच्या जर हे चेंज करतो म्हणजे साईज चेंज होती. मग पण या ठिकाणी ही जी लेंथ आहे ही कशी असणार आहे, फिक्स असणार. म्हणजे आपण हिला चेंज करणार नाही. फिक्स का असणार, कारण की आपण बघतो की कॉलम टू कॉलम आपण त्या ठिकाणी लेंथ घेतो. बीमची कॉलम टू कॉलम किंवा सपोर्ट टू सपोर्ट, वॉल असेल तर वॉल किंवा मग तुमचा कॉलम असेल तर कॉलम, कॉलम टू कॉलम आपण काय घेतोय, कॉलम टू कॉलम आपण त्या ठिकाणी काय घेतोय, याची लेंथ घेतोय. म्हणजे जिथपर्यंत कॉलम असणार तिथपर्यंत तुमच्या बीमची लेंथ असणार. मग आता जर समजा लोड वाढला तर लेंथ वाढवायची का नाही, त्या कॉलम पर्यंतच त्याची लेंथ असणार, ती नाही वाढणार, ती फिक्स असणार. मग वाढवायचं काय, ती आपण भाऊ वाढवायचं काय. पण एवढं डोक्यात घ्या की लेंथ वाढवू शकत नाही आपण. लेंथ ही तुमची फिक्स असणार. फिक्स का, कारण की सपोर्ट फिक्स आहे. समजा या कॉर्नरवरती एक कॉलम आहे, त्या कॉर्नरवरती एक कॉलम आहे, तुम्हाला बीम तर तितकाच घ्यावा लागणार आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त कमी जास्त नाही. ते ओव्हर हँगिंग वगैरे केसच्या वेगळ्या बेटा. मला म्हणायचं हे आहे की ज्यावेळेस तुम्ही समजा डिझाईन करता तर त्यावेळेस तुम्हाला लेंथ वाढवता येत नाही किंवा लेंथ त्या ठिकाणी काय करता येत नाहीये, कमी जास्त करता येत नाही. लेंथ तुमची फिक्स असणार. मग चेंज काय होणार, बघा चेंज काय होणार. आता चेंज बघण्यासाठी आता एकदा समजून घ्या की क्रॉस सेक्शन काय असतो. काय क्रॉस सेक्शन काय असतो बघा. या ठिकाणी क्रॉस सेक्शन म्हणजे काय की या ठिकाणी समजा या बीमला मी कट केलं, या बीमला मी कट केलं कसं, या प्रकारे. कसं, या प्रकारे. समजा हा तुमचा बीम आहे आणि या बीमची ही काय झाली रे, लेंथ झाली. ही बीमची लेंथ झाली आणि बीमच्या अक्रॉस
जर मी बीमच्या लेंथच्या अक्रॉस जर त्याला कट करतोय, बघा बीमच्या लेंथच्या अक्रॉस जर मी कट करतोय त्याला म्हटलं तर क्रॉस सेक्शन. म्हणजे मला एक सेक्शन घ्यायचं आहे. सेक्शन घेण्यासाठी मी त्या बीमला या प्रकारे कट केलं. आता तुम्ही कशा प्रकारे कट करू शकता, तुम्ही असंही कट करू शकता लेंथच्या अलॉंगला, किंवा तुम्ही लेंथच्या अक्रॉसला सुद्धा कट करू शकता. मग मी काय केलं, लेंथच्या ही लेंथ आहे, या लेंथला क्रॉस, ओके लेंथला क्रॉस जातोय मी, तर लेंथला क्रॉस त्या ठिकाणी मी कट केला आणि एक सेक्शन घेतला. काय घेतला रे, सेक्शन घेतला. काय घेतला, सेक्शन घेतला. कसा घेतला, लेंथला अक्रॉस जाऊन घेतला. ओके लेंथला क्रॉस मी या ठिकाणी कट केला आणि सेक्शन घेतला. तर याला म्हटलं तर बेटा क्रॉस सेक्शन. काय म्हटलं तर क्रॉस सेक्शन. दोन टाईपचे सेक्शन असतात. ओके आता हे ऑलरेडी मी शिकवले तुम्हाला सॉम मध्ये. बघा जर तुम्ही एखाद्या मेंबरला त्याच्या अलॉंग दी लेंथ कट करताय, म्हणजे जर कधी बघा इथं डायग्राम मध्ये बघा, जर मी याला या प्रकारे कट केलं, या बीमला या प्रकारे कट केलं आणि वरून बघितलं बेटा, तर मला तो असा दिसणार या प्रकारे. तर हा तुमचा झाला लॉन्जिट्युडिनल सेक्शन. काय, लॉन्जिट्युडिनल सेक्शन. जर अलॉंग दी लेंथ घेताय लॉन्जिट्युडिनल सेक्शन, अक्रॉस दी लेंथ घेताय, लेंथच्या परपेंडिक्युलर तुम्ही कट करताय, त्याला काय म्हटलं तर क्रॉस सेक्शन. तर या ठिकाणी मला क्रॉस सेक्शन घ्यावा लागतो. क्रॉस कट झालं का आपलं, बघा हा झाला तुमचा क्रॉस सेक्शन. आता हा क्रॉस सेक्शन मला कसा दिसणार, बघा आता एकदा ज्यावेळेस तुम्ही आता बीम आहे रेक्टेंगुलर, तुम्ही त्याला कट केला आणि बघा एकदा कसा दिसतोय. कट केल्यानंतर तुम्हाला तो कसा दिसणार, मग या ठिकाणी तुम्हाला तो दिसणार या प्रकारे. समजा बघा इथं समोर पण बीम होता, असं समजा इथं समोर पण बीम होता, तर या प्रकारे मला क्रॉस सेक्शन दिसणार. म्हणजे कसा, तर या प्रकारे मला हा तुम्हाला क्रॉस सेक्शन दिसणार झाला बीमचा. बघा एकदा थोडं इमॅजिन करायला शिका. बीम बघा तुम्ही आणि त्या बीमला काय करा, त्याच्या लेंथच्या अक्रॉस, ओके लेंथला अलॉंग नका काटू. ओके समजा हा तुमचा काय रे बीम आहे बघा या ठिकाणी, किंवा मग आता असं पकडतो मी, लेंथच्या अलॉंग तुम्ही याला या प्रकारे कट करा. आता जर तुम्ही असं कट केल्यानंतर काय दिसणार तुम्हाला, रेक्टेंगुलर एक फिगर दिसणार. ओके या प्रकारे जसं मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलंय सेम या ठिकाणी दिसणार. हा तुमचा असणार आहे क्रॉस सेक्शन. या क्रॉस सेक्शनला काय असतं रे, विड्थ असतं. काय असतं, विड्थ. ओके ही तुमची विड्थ आहे समजा, आणि ही विड्थ आहे, आणि ही काय आहे, डेप्थ आहे. ही काय आहे, डेप्थ आहे. मग या ठिकाणी हा जरा क्रॉस सेक्शन, मग ही जी साईज आहे ही आपल्याला लोडच्या अकॉर्डिंग चेंज करावं लागते. फॉर एक्झाम्पल बघा आता 100 किलोन्यूटनचा लोड आहे. या 100 किलोन्यूटनच्या लोडसाठी समजा मी साईज जी घेतली, फॉर एक्झाम्पल अप्रॉक्सिमेट घेतोय मी साईज घेतली 230 mm, 230 mm बाय 600 mm, सॉरी 600 नका घेऊ, 300 घ्या, ठीक आहे 300 mm. डेप्थ किती घेतली मी, 300 mm. म्हणजे काय याचा अर्थ होतोय की 100 किलोन्यूटन लोड घ्यायला एवढी साईज सफिशियंट आहे. 230 mm बाय 300 mm ची साईज सफिशियंट आहे. मग समजा आता हा 100 किलोन्यूटनचा लोड वाढला आणि तो झाला आता किती रे, 200 किलो न्यूटन. किती झाला रे, 200 किलो न्यूटन. ठीक आहे, आता हा किती झाला, 200 किलो न्यूटन. म्हणजे लोड इन्क्रीज झाला. 100 किलोन्यूटन लोड साठी 230 mm बाय 300 mm साईज परफेक्ट होती असं समजूया आपण. ठीक आहे, मग आता 100चा 200 किलोमीटर लोड झाला, लोड वाढला, मग मला सांगा या ठिकाणी ही जी साईज आहे या ठिकाणी तुमचा तो लोड कॅरी करेल का, यस बिल्कुल नाही बेटा. हा लोड ही साईज कॅरी करणार नाही. या ठिकाणी हा तुमचा बीम फेल होणार झाला. बीम फेल, तुमचा स्ट्रक्चर फेल, कारण की मग वरचे बाकीचे सगळे फेल होऊन जाईल. मग अशा केसमध्ये आपल्याला फेल्युअर नकोय, म्हणून आपल्याला काय करावं लागेल रे, साईज वाढवावं लागेल. मग साईज वाढवताना या ठिकाणी मग मी काय करणार, साईज वाढवणार. 230 समजा मी करणार 300 mm, 230 करणार मी समजा 300 mm, आणि या 300 mm करणार फॉर एक्झाम्पल मी 600 mm. या प्रकारे मला साईज वाढवावा लागणार. लोड इन्क्रीजेस झाला तर साईज वाढवावा लागेल, तर त्या केसमध्ये मग तुमचा मेंबर सेफ असणार झाला. मग या ठिकाणी आपण काय केलं, लोड इन्क्रीज झाला आणि मग साईज वाढवली. म्हणजे मला म्हणायचं काय की डिझाइन म्हणजे काय की लोडच्या अकॉर्डिंग साईज ठरवणं. आता बघा, आता हे 300 mm तुम्ही घेतलंय. आता एक थोडं प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतो तुम्हाला. 230 mm जी आहे बेटा ही तर मी का घेतली, कारण की जनरल जी सपोर्टची विड्थ असते, सपोर्ट म्हणजे तुमचा वॉल असेल किंवा मग कॉलम असेल, त्याची जी विड्थ आपण घेतो, तर त्या ठिकाणी बघा ती 230 mm घेतो. मग आपण विड्थ ठरवताना आपण शक्यतो या ठिकाणी 230 mm फिक्स ठेवतो. कशाची, तुमच्या बीमची. 230 ला आपण आता समजा मी कसं 300 mm घेतलं तसं करत नाही शक्यतो. आपण करू शकतात तुम्ही, पण करत नाही. 230 mm घेतो. बघा तुम्ही तुमचं एकदा तुम्ही जर आता घरात बसलेले असता ना, एकदा तुमचं रूम बघा. त्या रूम मध्ये बघा तुम्हाला वॉल दिसतीये पण कॉलम दिसणार नाही. त्यानंतर तुम्हाला बीम दिसणार नाही. का, कारण की ते बीम आणि कॉलमची जी साईज आहे, विड्थ जी आहे, ओके त्यांची डेप्थ वगैरे सगळ्या गोष्टी चेंज होणार, पण जी विड्थ आहे ना त्यांनी बरोबर जेवढा वॉलची साईज आहे किंवा वॉलची जी थिकनेस आहे तेवढं ठेवलंय. आणि जनरल आपल्याला माहिती वॉलची थिकनेस किती असते रे, 230 mm. म्हणून आपण शक्यतो 230 mm ठेवतो, जेणेकरून प्रोजेक्शन बाहेर नाही आले पाहिजे. नाही तर बीम तुमचा बाहेर आला असता, म्हणजे तुम्हाला दिसलं असतं की यार बीम बाहेर आहे. ओके नको, ते आपल्याला नको आहे. म्हणून आपण काय करतो, शक्यतो 230 mm फिक्स ठेवतो. म्हणून ज्यावेळेस तुमचा लोड वाढला तर मग मी या 300 ऐवजी काय करतो, ठेवतो याला 230 mm ठेवतो, आणि ही जी साईज आहे मग लोडच्या अकॉर्डिंग वाढवून घेणार चालू. हे लक्षात ठेवा. ओके बरं, आपल्या मेन मुद्द्याकडे या. हे झालं प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू.
बघा डिझाईन म्हणजे नेमकं तुम्हाला काय कळलं, तर डिझाईन म्हणजे काय, मग लोडच्या अकॉर्डिंग साईज ठरवणं. ज्यावेळेस तुम्ही आरसीसी बघितलं होतं बेटा आपण, तर आपण लोडच्या अकॉर्डिंग साईज ठरवली होती. त्याच्यानंतर शेप पण ठरवणार आपण. आता इथं शेपचं इम्पॉर्टन्स कुठं असणार आहे, या याच्यामध्ये असणार आहे, स्टीलमध्ये असणार आहे, की आपण नेमका कोणता, जसं की आपण शेप बघितला, सर्क्युलर शेप, तुमचा रेक्टेंग्युलर शेप, स्क्वेअर शेप. आता इथं तुमचे शेपमध्ये आय सेक्शन असणार झाला, त्यानंतर तुमचा सी सेक्शन असणार झाला, चॅनल सेक्शन म्हणतो आपण त्याला, अँगल सेक्शन म्हणजे एल सेक्शन, असे नंबर ऑफ सेक्शन आहे. आणि यांचा एक इम्पॉर्टंट आहे, ज्यावेळेस समजा लोड कोणत्या प्रकारचा येतो त्याच्यानुसार तुम्हाला आय सेक्शन ठेवायचा का, चॅनल सेक्शन ठेवायचा का, अँगल सेक्शन ठेवायचा, हे महत्वाचं. हे आपण समोर सगळं बघणार आहोत. पण तुम्हाला लोडच्या अकॉर्डिंग, लोडचं नेचर काय आहे, लोडचं मॅग्निट्यूडनुसार आपण साईज ठरवली, पण लोडच्या नेचरनुसार, की टेन्साईल आहे, कंप्रेसिव्ह आहे, कोणत्या प्रकारचा मेंबर आहे तुमचा, बीम आहे, कॉलम आहे, याच्यानुसार आपण काय ठरवणार, त्या मेंबरचा शेप ठरवणार. म्हणजे हे सगळं आपल्याला डिझाईन करताना ठरवावं लागतं. आपण आणखी काय बघितलं तर आरसीसी मध्ये बघितलं होतं आपण, की एएसटी स्टील किती लागतं लोडच्या अकॉर्डिंग ते ठरवणं. लोड किंवा मुवमेंट, हे लक्षात ठेवा, लोड किंवा मुवमेंट दोन्हीच्या अकॉर्डिंग कसं काय बेटा, हे सगळं मी आरसीसी मध्ये व्यवस्थित समजून सांगितले तुम्हाला, की मुवमेंटच्या अकॉर्डिंग सुद्धा कसा इम्पॅक्ट पडतो, ते एकदा आरसीसी मध्ये बघा. तर एरिया ऑफ स्टील म्हणजे स्टील किती टाकायचं लोडच्या अकॉर्डिंग ते आपण ठरवलं होतं. नंबर ऑफ बार त्या ठिकाणी किती असणार, त्या बारचं डायमीटर काय असणार, हे सगळं ठरवलं होतं. नंतर त्या ठिकाणी आपण स्टील टाकताना त्याचा ग्रेड आहे, ग्रेड ऑफ स्टील. ओके, ग्रेड म्हणजे काय, ग्रेड कोणकोणते असतात स्टीलचे, Fe250 असन, Fe415 असन, Fe500 असन, हे झाले ग्रेड. तर ग्रेड ऑफ स्टील सुद्धा आपण या ठिकाणी काय केलं होतं, फिक्स केला होता, की कोणता ग्रेड त्या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे स्टीलचा, त्या स्टीलचं डायमीटर काय असलं पाहिजे, नंबर ऑफ बार किती असले पाहिजे. तर हे सगळं ठरवणं म्हणजे डिझाईन होती तुमची. सेम या ठिकाणी सुद्धा असणार झालं, फक्त या ठिकाणी काय होतंय रे, या ठिकाणी मेंबरचं मधलं जे मटेरियल आहे ते चेंज होतंय. म्हणजे तिथं आरसीसी पासून बनलेला होता, इथं पूर्णपणे स्टील पासून बनलेला आहे. फक्त तेवढाच चेंज आहे, बाकी कन्सेप्ट तर सेम आहे. इथं पण डिझाईन करणं म्हणजे साईज आणि शेप ठरवणं आहे तुमचं, ठीक आहे. पण याच्याबरोबर आता बघा, ज्यावेळेस तुम्ही एक मिनिट ज्यावेळेस तुम्ही बघा, आपण आरसीसी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली होती, डायग्रामच बघू आपण डायरेक्टली. आरसीसी बिल्डिंग या ठिकाणी दिसते तुम्हाला, आरसीसी बिल्डिंग डिझाईन मध्ये आणखी काय ते सांगतोय. बघा, आरसीसी बिल्डिंग ज्यावेळेस तुम्ही कन्स्ट्रक्ट केली होती, तर बघा या ठिकाणी समजा हा तुमचा काय रे, हा तुमचा बीम आहे. ओके, हा तुमचा काय बीम, आणि याच्यावरती समजा फॉर एक्झाम्पल स्लॅब आहे, याच्यावरती काय तुमचा स्लॅब आहे, आणि हा तुमचा कॉलम आहे, हा काय तुमचा कॉलम आहे. ज्यावेळेस हा स्लॅब आणि बीम कास्ट केले जाते, कास्ट केले जाते म्हणजे काय केले जाते, कॉन्क्रीट टाकलं जातं, कॉन्क्रीट त्या फॉर्मवर्कमध्ये टाकलं जातं, त्याला म्हणतात कास्टिंग ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीट फॉर्मवर्कमध्ये टाकणं त्याला म्हणतात कास्ट करणं, कॉन्क्रीट कास्ट करणं. मग ज्यावेळेस कॉन्क्रीटची कास्टिंग केली जाते, स्लॅब किंवा बीमची कास्टिंग केली जाते, ती एकत्ररित्या केली जाते. म्हणजे बीमचं कॉन्क्रीटिंग आणि स्लॅबचं कॉन्क्रीटिंग एकाच वेळेस करायचं. का करायचं एकाच वेळेस, तर त्या दोघांमध्ये चांगली बॉन्डिंग आली पाहिजे. ओके, त्या दोघांमध्ये चांगलं कनेक्शन आलं पाहिजे, यासाठी आपण काय करतो, एकत्र करतो. याला काय म्हणतात रे टेक्निकली, याला काय म्हणतात, अशी जी कास्टिंग ज्याला आपण बीम आणि स्लॅबची कास्टिंग जर एकत्ररित्या करतोय, त्याला काय म्हणतात. यस, कमेंट करा. यस, फास्ट कमेंट करत राहा बेटा, मी पाहत राहील. तर ज्याला म्हणतात बेटा मोनोलिथिकल कास्टिंग. काय म्हणतात, मोनोलिथिकल कास्टिंग. जर तुम्ही बीम स्लॅबचं कॉन्क्रीटिंग एकत्र करताय, जर एकत्ररित्या एकदाच करताय, त्याला म्हणतात मोनोलिथिकल कास्टिंग. या मोनोलिथिकल कास्टिंगमुळे, एकत्ररित्या कास्टिंगमुळे त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये काय ते बॉन्ड येते, कनेक्शन येऊन जातं. कॉलमचा वरचा एंड आणि बीमचा वरचा एंड पण सेम केला जातो. कॉलम आणि बीमचा वरचा जो एंड आहे कॉलमचा आणि बीम, हे सेम कास्टिंग, मोनोलिथिकल कास्टिंग केलं जातं. म्हणून इथेही त्या ठिकाणी काय येते, फिक्सिटी येते, त्या दोघांमध्ये चांगला बॉन्ड येतो. पण आपण जर कधी बघितलं, हे सगळं कुठं होतंय रे, हे सगळं साईटवरती कन्स्ट्रक्शन होतंय. पण ज्यावेळेस आपण बघतो स्टील बिल्डिंग कास्ट करतो मी, किंवा स्टील बिल्डिंग तयार करतो, मग बघा आता या ठिकाणी, आता ही तुमची स्टील बिल्डिंग आहे. मग हा तुमचा फॉर एक्झाम्पल काय आहे रे, हा बघा, हा तुमचा कॉलम आहे, हा काय कॉलम आहे, आणि हा तुमचा काय रे, समजा हा तुमचा बीम आहे, हा तुमचा बीम आहे. मग आता या ठिकाणी कॉलम आणि बीम जसं कॉन्क्रीटिंग केलं तसं आपण स्टील ओतणार आहे तिथं नाही. हे स्टील जे आहे तुमचं, हे जे मेंबर आहे या ठिकाणी तुम्हाला जो मेंबर दिसतोय कॉलमचा, हा बनवला येतो फॅक्टरीमध्ये. कुठं, फॅक्टरीमध्ये. ओके, मग आता हा फॅक्टरीमध्ये बनवला जातोय, तर फॅक्टरीमधून बनवला जातो आणि तो घेऊन आला इकडे साईडवरती आणला जातो. मग आता समजा यांनी कॉलम आणला आणि बीम आणला, मग ते तिकडून कनेक्शन करून येणार का, म्हणजे कॉलम बीम एकत्रित्या कास्ट केल्याने आणले इकडं, आणायचे कसे. ओके, एवढं सोपं असतं का, एवढी बिल्डिंगच जर तिथं कास्ट करायची इकडे उभी करायची, जमणार आहे का, नाही. हे सगळं आपल्याला कनेक्ट करावं लागणार. म्हणजे मी कॉलम सेपरेट आणणार, मी बीम सेपरेट आणणार. फॉर एक्झाम्पल बघा, हा तुमचा कॉलम आहे, ओके, व्हर्टिकल, आणि हा बीम आणला, मी आणला फॅक्टरीमधून. मग आता ज्यावेळेस कॉलम आणि बीमला मला या ठिकाणी या प्रकारे बिल्डिंग बनवायची, तर या दोघांना काय करावं लागेल, कनेक्ट करावं लागेल. कनेक्ट करणं म्हणजे काय, की या दोघांना एकत्र आणणं. या प्रकारे समजा आता मी बघा माझ्या हाताने असं कनेक्ट केलं, याला म्हणतात बेटा कनेक्शन. दोन मेंबरला जोडणं म्हणजे याला म्हणतो कनेक्शन. कनेक्ट करणं, दोन मेंबरला कनेक्ट करणं, याला म्हणतात कनेक्शन. मग डिझाईन करताना तुम्हाला कनेक्शन पण या ठिकाणी डोक्यात घ्यावा लागणार. कधी,
या स्टील बिल्डिंगची डिझाईन करताना. म्हणून त्या ठिकाणी आपण कनेक्शनचा एवढा पार्ट बघितला नव्हता. कधी ज्यावेळेस मी तुम्हाला डिझाईनची डेफिनिशन सांगितली होती आरसीसी मध्ये. पण इथं इम्पॉर्टन्स आहे कनेक्शनचं. कारण की इथं फक्त मेंबरची साईज ठरवली आणि झालं असं होणार नाही. तुम्हाला कनेक्शन पण प्रॉपर असलं पाहिजे. कनेक्शन प्रॉपर असलं पाहिजे म्हणजे बघा इथं कनेक्शन दिसतंय तुम्हाला. सॉरी बघा या ठिकाणी तुम्हाला कनेक्शन दिसतंय. हा तुमचा काय रे खाली बघा. हे आहे तुमचा कॉलम आणि हे हा आणि हा तुमचा बीम आहे. हे बीम आणि कॉलम सेपरेट आणले मी फॅक्टरीमधून आणि या ठिकाणी कनेक्ट केले. कनेक्शन करताना मी कशाना कनेक्शन करू शकतो बेटा? बोल्टचा यूज करून कनेक्शन करू शकतो. बोल्ट घ्या, बोल्ट कनेक्ट करा, नट बोल्ट आणि त्या ठिकाणी काय करा कनेक्शन करा. तर बोल्टने आपण कनेक्शन करू शकतो. तर या ठिकाणी काय केलं कनेक्शन केलं. कनेक्शन करताना आपण वेल्डिंग सुद्धा करू शकतो. वेल्डिंग करा. त्यानंतर तुम्ही रिवेट त्या ठिकाणी वापरू शकता. ठीक आहे. तर रिवेटिंग असेल, वेल्डिंग असेल किंवा बोल्टिंग असेल तर या 3 प्रकारे आपण त्या ठिकाणी काय करतोय कनेक्शन करतोय. ठीक आहे. आता या ठिकाणी कनेक्शन काय असतं किंवा वेल्डिंग, बोल्टिंग काय असतं आपण सगळं समोर बघणार. पण आता या ठिकाणी बघा बोल्टिंग तुम्हाला दिसते ना, बोल्टिंग समजून घ्या फक्त. बोल्ट घ्या आणि त्या बोल्टनं त्या ठिकाणी काय करा प्लेट वगैरे घेऊन त्या ठिकाणी काय करा कनेक्ट करा. त्या दोघांना एकत्र आणा. याला म्हणतात कनेक्शन. आता आपण काय केलं होतं रे लोडच्या अकॉर्डिंग याची साईज ठरवली होती. 100 किलोच्या अकॉर्डिंग साईज ठरवली. पण या ठिकाणी हे जे कनेक्शन आहे आता एवढा लोड तर या बीमला घेऊन टाकला. पण हे जे बोल्ट आहे बेटा तर हे बोल्ट या ठिकाणी फेल झाले. यांनी हा 100 किलो लोडच घेतला नाही. मग बीम जरी तुमचा कितीही स्ट्रॉंग असला, कॉलम कितीही स्ट्रॉंग असला बेटा फायदा काय? जर कनेक्शनच तुटलं आपलं या ठिकाणी हा बीम खाली येईल ना. म्हणून या ठिकाणी तुम्हाला डिझाईन करताना या कनेक्शनची स्ट्रेंथ सुद्धा आपल्याला चेक करावं लागणार किंवा स्ट्रेंथ त्या ठिकाणी बघावं लागणार. म्हणजे जो लोड त्या ठिकाणी येतोय त्याच्यानुसार आपण साईज तर ठरवणार. त्याच्यानुसारच आपण त्या ठिकाणी त्या कनेक्शनची स्ट्रेंथ सुद्धा ठरवणार की नेमकं या कनेक्शनची स्ट्रेंथ किती असायला पाहिजे. हे कनेक्शनना त्या ठिकाणी येणारा जो लोड आहे तो सेफली ट्रान्सफर केला पाहिजे. कुठं कुठं ट्रान्सफर केला पाहिजे? बीमचा कॉलमवरती ट्रान्सफर केला पाहिजे विदाऊट फेल्युअर. ओके. तर हे पण आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागणार. मग डिझाइन करताना बघा आपल्याला लोडच्या अकॉर्डिंग किंवा मुव्हमेंटच्या अकॉर्डिंग साईज तर ठरवायची आहे. शेप पण ठरवायचा आहे कॉलमचा त्याच्या ठिकाणी आणि कनेक्शन डिटेल सुद्धा बघायची आहे. कनेक्शन डिटेलमध्ये काय काय येणार मग? तर कनेक्शन डिटेलमध्ये येणार की त्या बोल्टची साईज काय असली पाहिजे. हे जे तुम्ही बोल्ट यूज करता ना या बोल्टची साईज काय असली पाहिजे, या बोल्टची स्ट्रेंथ काय असली पाहिजे. ठीक आहे. बोल्टचं त्या ठिकाणी आपण साईज म्हणजे डायमीटर काय असलं पाहिजे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी चेक करावं लागणार. जर तुम्ही वेल्डिंग करताय तर वेल्डिंगची साईज काय असली पाहिजे, वेल्डिंगची लेंथ किती असली पाहिजे, वेल्डिंगची स्ट्रेंथ काय असली पाहिजे हे तुम्हाला बघावं लागणार. सेम तुमचं रिवेटिंग आहे. रिवेट पण काय आहे सगळं समोर बघू आपण. पण इथं समजून घ्या की तुम्हाला कनेक्शन करताना त्याची पण स्ट्रेंथ चेक करावं लागणार. कनेक्शन ज्यांना तुम्ही कनेक्शन करताय ते मटेरियल सुद्धा तेवढं स्ट्रॉंग असलं पाहिजे. तर हे सगळं डिझाईनचा पार्ट झाला. म्हणून डिझाइन म्हणजे काय मग या ठिकाणी आता डेफिनेशन आपण बघूया. मी आता लिहिण्यामध्ये जास्त वेळ घालणार नाही म्हणून मी ऑलरेडी या ठिकाणी राईट करून ठेवलंय. आता तुम्हाला खूप प्रॉपर समजून सांगितलंय बेटा मी डिझाइन काय असते तर. आणि आणखी समोर आपण बघणार. पण आता इथं डेफिनेशन बघतो एकदा. ठीक आहे. डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या. तरी पण मी शॉर्टमध्ये इथे एक्सप्लेन करतो. पण तुम्ही लिहून घ्या आता. बघा डिझाइन म्हणजे काय मग? बघा डिझाइन म्हणजे काय मग? इट मीन्स डिझाइन मीन्स सिलेक्शन ऑफ ग्रेड ऑफ स्टील. बघा त्या ठिकाणी काय आहे ग्रेड ऑफ स्टील आपण समोर बघणार आहोत. पण तरी जसं की आपण AP250 म्हटलं तर AP450 होतं इन केस ऑफ RCC. तर समजा त्या ठिकाणी आपल्याला स्टीलचा ग्रेड त्या ठिकाणी काय करायचा आहे सिलेक्ट करायचा आहे. नंतर काय रे शेप अँड साईज ऑफ अ स्ट्रक्चरल मेंबर. शेप आणि साईज डिसाईड करायचा आहे. शेप मग कोणता सर्क्युलर घ्यायचा, रेक्टँग्युलर घ्यायचा, आय सेक्शन घ्यायचं तुमचं या ठिकाणी. ओके. हॉलो सर्क्युलर घ्यायचा. तर हे आपल्याला डिसाईड करावं लागतं. कसं काय ते आपण सगळं समोर बघणार. पण लक्षात ठेवा की शेप आणि साईज आपण या ठिकाणी काय करतोय डिसाईड करतोय. कोणाची रे? स्ट्रक्चरल मेंबरची. शेप आणि साईज कोणाची? स्ट्रक्चरल मेंबर. स्ट्रक्चरल मेंबर म्हणजे काय की असे मेंबर जे स्ट्रक्चर बनवण्यासाठी काम करताय. ओके. समजा बीम झाला, कॉलम झाला हे स्ट्रक्चर बनवताय म्हणून याला म्हटलं जातं स्ट्रक्चरल मेंबर. तर या स्ट्रक्चरल मेंबरची साईज आणि शेप ठरवायची आपल्याला. आणखी काय ठरवायचं आहे? कनेक्शन डिटेल्स बिटवीन व्हेरियस स्ट्रक्चरल मेंबर. जे काही स्ट्रक्चरल मेंबर आहे त्यांचं कनेक्शन जे आहे त्याची डिटेल्स काय मग? बोल्टची साईज काय असायला पाहिजे, बोल्टची स्ट्रेंथ काय असायला पाहिजे, त्या ठिकाणी वेल्डिंग असेल वेल्डिंगची साईज काय असेल, वेल्डिंगची लेंथ काय असेल, हे झाले सगळे कनेक्शन डिटेल. ठीक आहे. तर कनेक्शन आता इथं लिहिलं मी दॅट इज मध्ये काय कनेक्शन बिटवीन बीम टू कॉलम. आता बीम टू कॉलम असेल किंवा कॉलम टू फुटिंग असेल तर यांना आपण आपल्याला कनेक्ट करावं लागणार. मग या कनेक्शनचं त्या ठिकाणी आपल्याला काय बघायचं डिटेल्स बघायची. हे लक्षात असू द्या डिझाईन करताना. कशासाठी रे? टू रजिस्ट द डिझाईन फोर्सेस अँड मुवमेंट. म्हणजे जे काही डिझाईन फोर्सेस आहे किंवा जे काही फोर्सेस त्या ठिकाणी किंवा जो काही लोड येतोय किंवा जी काही मुवमेंट येते त्यांना त्याला रेजिस्ट केलं पाहिजे. हे जे काही आपण शेप साईज जे ठरवतोय ना या साईजनं या शेपनं त्या ठिकाणी त्या फोर्सेसला त्या मुवमेंटला रेजिस्ट केलं पाहिजे. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की या टू रेजिस्टच्या ऐवजी तुम्ही म्हणू शकता की अकॉर्डिंग टू द लोड अँड मुवमेंट. म्हणजे
साईज डिसाईड करणं, शेप डिसाईड करणं, कोणाच्या अकॉर्डिंग, लोडच्या अकॉर्डिंग त्या ठिकाणी डिसाईड करणं किंवा मोमेंटच्या अकॉर्डिंग डिसाईड करणं, याला आपण काय म्हणतो, डिझाईन म्हणतो. कसं पण सेफली, कसं सेफली. आणि दुसरा खूप महत्त्वाचा वर्ड आहे या ठिकाणी इकॉनॉमिकली. म्हणजे काय, प्रॉपर समजून घ्या. लोडच्या अकॉर्डिंग किंवा मोमेंटच्या अकॉर्डिंग मेंबरची साईज ठरवा. साईज ठरवताना त्या ठिकाणी अशी ठरवायची आहे की ती सेफ झाली पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी ते स्ट्रक्चर कोलॅप्स नाही झालं पाहिजे. पण त्याबरोबर तुम्हाला हे पण बघायचं आहे की ते स्ट्रक्चर इकॉनॉमिकल झालं पाहिजे, स्वस्त झालं पाहिजे बेटा. ओके, नाहीतर मग काय बघा, आता समजा तुम्ही डिझाईन केली, समजा तुम्हाला समथिंग लोडला एवढं साईज लागतंय, एवढं सेफ आहे, एवढ्यात सेफ होतंय, पण तुम्हाला काय वाटलं की सेफ्टीसाठी आपण काय करू, एवढं साईज त्या ठिकाणी देऊन टाकू. अरे पण स्टील आहे बेटा, लक्षात असू द्या, कॉन्क्रीट बी असू द्या, एवढं जमत नसतं. तर या ठिकाणी तुम्हाला साईज एवढी लागते प्रॉपर आणि तुम्ही एवढी देताय का, का की सेफ्टी. मग ते ते मिस्त्री करतात. ओके, मिस्त्री आपले, पण ते पण हुशार असतात बेटा आपल्यापेक्षा खूप. पण तरी पण समजा एखाद्याला वाटतं की सेफ्टीसाठी आपण चला एवढा आहे कॉलम तर एवढा देऊन टाका. पण जर स्टील बघितलं मी किती महाग आहे, तर ते तुमचं स्ट्रक्चर अनइकॉनॉमिकल होईल किंवा त्या ठिकाणी काय होईल, कॉस्टली होईल. म्हणून ते नको आपल्याला. म्हणून डिझाईन करताना साईज आणि शेप अशा प्रकारे ठरवा की सेफ तर झालं पाहिजे, त्याच्याबरोबर इकॉनॉमिकल पण झालं पाहिजे, तर तुम्ही खरे इंजिनियर. सेफ्टी करशाल आणि इकॉनॉमिकल 10 लाखाचं स्ट्रक्चर चाललं 15-20 लाखाला, जमणार नाही बेटा. ओके, नंतर तुम्हाला कामच देणार नाही कोणी. म्हणून असं करू नका. म्हणून डिझाईन असते, म्हणून इंजिनियर असतात. प्रॉपर डिझाईन करा. आणि हा, सेफ्टीसाठी आपण त्या ठिकाणी फॅक्टर ऑफ सेफ्टी घेतलाय ना, बस झाला तेवढा. आणखी तुमच्या मनानं फॅक्टर ऑफ सेफ्टी लावता, त्याच्यामध्ये साईज ऑलरेडी एवढीची एवढी केली आणि तुम्ही स्वतः म्हणता की सेफ्टी पाहिजे म्हणून एवढी केली, इकॉनॉमिकल होणार नाहीये. डिझाईन करताना ही पण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता एकदम शॉर्टमध्ये जर कधी म्हटलं आपण, तर डिझाईन म्हणजे काय, तर डिझाईन म्हणजे सिलेक्ट द सुटेबल सेक्शन. सिलेक्ट द सुटेबल सेक्शन. आता सेक्शन कोणकोणत्या प्रकारचे असतात, काय असतात ते आपण बघू. ठीक आहे. पण सेक्शन, सुटेबल सेक्शन सिलेक्ट करणं म्हणजेच त्या ठिकाणी काय असते, डिझाईन असते. आता सेक्शन काय आहे बघू दे मला एकदा, वेळ किती आहे. ठीक आहे आणखी थोडा वेळ. एकदा सेक्शन समजून घेऊ आपण आणि नंतर त्या ठिकाणी पुढच्या लेक्चरमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ज्या काही प्रॉपर्टीज आहेत स्टीलच्या किंवा ज्या काही डेफिनेशन आहे, ज्या काही बेसिक डेफिनेशन तुम्हाला समोर लागणार आहेत, खूप महत्त्वाचे आहे, ते आपण समजून घेऊ. ठीक आहे, बघा एकदा. या आता सेक्शनकडे येऊ आपण. आय थिंक सेक्शनची डायग्राम थोडं फास्टमध्ये समजून घेऊ आपण आणि नंतर थांबून घेऊ. ओके, सॉरी. बघा, सेक्शन म्हणजे नेमकं काय. आता सेक्शन म्हणजे काय, या ठिकाणी समोर तर बघणार आहे आपल्याला, पण तरी एकदा शॉर्टमध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं, म्हणून थोडंसं 2 मिनिटांनी सांगतो. समोर आपण हे सगळं बघणार आहोत परत. सेक्शन म्हणजे काय या ठिकाणी, सेक्शन म्हणजे काय, जे की कॉलम बीम तुम्ही या ठिकाणी स्टीलचे यूज करताय बिल्डिंग बनवण्यासाठी. ओके, तर त्या ठिकाणी आपण काय करतो, काही सेक्शन जे आहे ते याच्यामधून आणत असतो. कुठून, फॅक्टरीमधून. फॅक्टरी त्याला आपण काय म्हणतो बेटा, मिल्स म्हणतो. बघा इकडं, या प्रकारे ही तुमची रोलिंग मिल्स आहे. इथं तुमचे सेक्शन तयार केले जाते. स्टीलचे जे मेंबर आहे, कुठं दिसते तुम्हाला स्टीलचा मेंबर, एक मिनिट हा. बघा, या ठिकाणी हा स्टीलचा मेंबर आहे तुमचा. ओके, हा सेक्शन बघा आय सारखा दिसतोय मला. या ठिकाणी सुद्धा एक सेक्शन आहे. हे सेक्शन आहे, कॉलम बीम याला आपण सेक्शन म्हणतोय. ठीक आहे, आता हे सेक्शन म्हणू आपण याला. ठीक आहे, आता कसे तयार होतात ते बघू. पण हे जे स्टीलचे सेक्शन तुम्हाला या ठिकाणी दिसताय ना, हे सगळे स्टीलचे सेक्शन कुठं बनताय रे, या रोलिंग मिल्स मध्ये बनताय. या ठिकाणी काय केलं जातं, हे सगळं आपल्याला समोर बघायचं आहे. या रोलिंग मिल्स मध्ये काय केलं जातं, तुमचं जे स्टील आहे त्याला हॉट केलं जातं, टेम्परेचर दिलं जातं आणि नंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या शेपमध्ये त्याला तयार केलं जातं. प्लेट असेल किंवा मग जे काही असेल ते रॉड्स असेल, तर या प्रकारे याला शेप दिला जातो. ओके, हॉट जे तुमचं काय असणार आहे, स्टील असणार आहे त्याला. हे कुठे केलं जातं, रोलिंग मिल्समध्ये केलं जातं. इथून काय केलं जातं, अशा प्रकारचे सेक्शन समजा बनवले जातात. ओके, अशा प्रकारचे सेक्शन बनवले जातात किंवा हॉरिझॉन्टल प्लेट असेल तुमची, हे सेक्शन बनवले जातात आणि ते आपल्याला कुठे यूज करायचे असतात, आपल्या ऑन साईटवरती यूज करायचे असतात. ठीक आहे, आता वरती या ठिकाणी तुम्हाला कळालं की स्टील कुठे बनते, रोलिंग मिल्स. हे सगळं मी समोर सांगणार आहे तुम्हाला डिटेलमध्ये. फक्त एकदा जस्ट आयडिया आली पाहिजे तुम्हाला. मग त्या रोलिंग मिल्समध्ये समजा या प्रकारचे सेक्शन बनवले जातात. समजा फॉर एक्झाम्पल काय, प्लेट टाईप सेक्शन असेल तुमचा. ओके, सॉरी. एक मिनिट. हा, प्लेट टाईप सेक्शन असेल तुमचा, ते असेल. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, बघा या ठिकाणी समजा जे काही सेक्शन बनवले, समजा या ठिकाणी एक प्लेट आहे बघा, ही प्लेट आहे, ही खालची प्लेट आहे, ही बनवली कुठे, रोलिंग मिल्स मध्ये, आणि याला काय केलं, वेल्डिंग करून दोघाला कनेक्ट केलं. तर या ठिकाणी हा एक तुमचा सेक्शन झाला. ओके, आता हा सेक्शन मला सांगा कोणासारखा दिसतोय रे, जर एबीसीडी जर बघितलं तुम्ही तर एबीसीडी, आपल्याला थोडंसं हा काढतो. एबीसीडी बघा, एबीसीडी मध्ये हा कोणत्या टाईपचा सेक्शन दिसतोय तुम्हाला, शेप कोणता आहे,
सांगा शेप कोणता आहे तर टी सारखा दिसतोय नक्की टी सारखा दिसतोय म्हणून याला म्हटलं जातं टी सेक्शन टी बार किंवा टी सेक्शन या ठिकाणी बघा हा कोणासारखा दिसतोय रे हे दोन प्लेट कनेक्ट केला मी हा दिसतोय तुम्हाला एल सारखा याला म्हणतात बेटा एल सेक्शन हा तुमचा काय रे सर्क्युलर आहे पण हॉलो सर्क्युलर सेक्शन आहे सॉरी सर्क्युलर नाही हा रेक्टँगुलर किंवा स्क्वेअर आता मला या ठिकाणी स्क्वेअर दिसतोय सारखे आहे बाजू पण हा तुमचा हॉलो स्क्वेअर सेक्शन झाला हा शेप कोणासारखा दिसतोय रे समजा बघा ही एक प्लेट आहे ही कनेक्ट केली मी त्याच्या खाली एक उभी प्लेट कनेक्ट केली आणि एक आडवी प्लेट केली आणि हे कनेक्शन कशाने केलं वेल्डिंगनं कनेक्ट केले मी ह्या तीन प्लेटी तर मला या प्रकारचा शेप दिसतोय तर हा कोणता आहे तुमचा आय सेक्शन आहे बेटा आता नेमकं कोणता सेक्शन आय सेक्शन वापरायचा कधी वापरायचा त्यानंतर टी सेक्शन कुठे वापरायचा किंवा अँगल सेक्शन कुठे वापरायचा आणि कोणानुसार वापरायचा हे सगळं आपण समोर बघणार आहोत पण सेक्शन म्हणजे काय ते फक्त समजून घ्या या ठिकाणी नंतर या ठिकाणी हा सुद्धा काय आहे आय सेक्शन आहे फक्त साईज छोटी आहे हा कोणासारखा दिसतोय बेटा हा दिसतोय तुम्हाला सी सारखा तर सी सेक्शन पण याला सी सेक्शन याला म्हटलं जातं चॅनल सेक्शन काय चॅनल सेक्शन कारण की याला जर तुम्ही जर कधी आडवं केलं असं तर हा तुमचा जो चॅनल आहे चॅनल कॅनल तर चॅनल त्यातून पाणी वाहतं तर चॅनल सारखा दिसतोय तुम्हाला हा झाला तुमचा चॅनल सेक्शन ठीक आहे तर या प्रकारे मी याला ड्रॉ करू शकतो हा झाला तुमचं चॅनल ठीक आहे यातून पाणी वाहतंय चॅनल सेक्शन तर या प्रकारचे सेक्शन असतात बघा या ठिकाणी आय सेक्शन याला जर कधी मी क्रॉस सेक्शन घेतला याचा क्रॉस सेक्शन सांगितलं मी तुम्हाला आता हे ऑलरेडी 2-3 वेळेस सांगितले बेटा म्हणून मी क्रॉस सेक्शनवरती जास्त फोकस केला नाही क्रॉस सेक्शन म्हणजे आडवं कट करा आणि नंतर बघा कसं दिसतंय तर आय सेक्शन हा तुमचा काय झाला रे चॅनल सेक्शन हा तुमचा अँगल सेक्शन किंवा एल सेक्शन म्हणतो एल सेक्शनलाच अँगल सेक्शन म्हटलं जातं ठीक आहे हा 90 डिग्री अँगल आहे तुमचा 90 डिग्रीचा अँगल ओके तर हा अँगल सेक्शन हा तुमचा टी सेक्शन झाला हा तुमचा काय रे पाईप सेक्शन त्याला म्हटलंय त्यांनी किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो हॉलो सर्क्युलर सेक्शन हॉलो स्क्वेअर किंवा रेक्टेंग्युलर सेक्शन त्यालाच म्हणतात ट्युबिंग टॅब्युलर सेक्शन नंतर हा तुमचा आहे स्क्वेअर सॉरी रेक्टेंग्युलर बार आहे पण हा कसा आहे सॉलिड रेक्टेंग्युलर बार आहे हा पण सॉलिड त्या ठिकाणी काय आहे स्क्वेअर बार आहे सॉरी सर्क्युलर बार आहे आणि ही तुमची काय आहे प्लेट आहे ठीक आहे या प्रकारचे सेक्शन असतात सगळं समोर बघू आपण जस्ट मी आयडिया दिली की सेक्शन कसे असतात मग आता या ठिकाणी डिझाईन करणं म्हणजे काय की डिझाईन करणं म्हणजे सुटेबल सेक्शन निवडणं लोडच्या अकॉर्डिंग समजा लोड तुमचा बेंडिंग सेक्शन येत आहे तर मग तुम्ही आय सेक्शन घ्या जर तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल कंप्रेशन लोड होतोय तर तुम्ही हा हॉलो सर्क्युलर सेक्शन घ्या तर तुम्हाला लोडच्या अकॉर्डिंग सेक्शन निवडायचे सिलेक्ट द सुटेबल सेक्शन इज कॉल्ड ॲज अकॉर्डिंग टू द लोड इज कॉल्ड ॲज द डिझाईन ही सिंपल डिझाईनची डेफिनेशन झाली होती आपली ठीक आहे तर एवढं काही हे नाही या ठिकाणी ते आपण सगळं समोर बघणार आहोत त्याच्यामुळे जास्त वेळ घालायचा नाही आपल्याला या ठिकाणी तर आता इथपर्यंत प्रॉपर झालंय तुमचं मला असं वाटतं ठीक आहे ओके बघा इथपर्यंत सगळ्यांचं प्रॉपर झालं असणार ना बाकीचा पोर्शन आपण नंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू ठीक आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा पोर्शन बघू आता या ठिकाणी बघा WRD PWD BMC SSC जेवढ्या काही जेईच्या एक्झाम आहे त्या जेईच्या एक्झामसाठी आपला या ठिकाणी बॅच चालू आहे मॅक्झिमम सब्जेक्ट आपले रेकॉर्डेड पण आहे आणि काही आपण लाईव्ह पण घेतोय ओके ज्याच्यामध्ये आपण मॅक्झिमम सब्जेक्ट जे आहे ते मी कव्हर केले त्याच्यामध्ये बघा आता या ठिकाणी BMC WRD PWD त्याच्यानंतर WCD जी काही एक्झाम या ठिकाणी येते WCD आहे SSC असणार तुमची बघा या ठिकाणी दिलेलं आहे मी तसं पण युजफुलमध्ये PWD WRD BMC माडा झडपी WCD SSC MPSC IAS ओके तुमची EAC जी आहे ती फॉर कॅम्पस सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे बेटा कॅम्पस सिलेक्शनसाठी सुद्धा मला खूप जास्त फायदा होणार झाला ठीक आहे तर यासाठी हा जो कोर्स आहे तुम्हाला युजफुल असणार झाला इथं स्पेशल फीचर दिले वाचून घ्या या ठिकाणी ॲडमिशन तुमची ओपन आहे कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरवरती 80 10 64 16 74 वरती किंवा 92 70 60 89 79 वरती कधीही कॉन्टॅक्ट मेसेज कॉल करू शकतात आणि तुम्ही जॉईन करू शकतात के अकॅडमी आपलं ॲप आहे बेटा के अकॅडमी म्हणून के इंजिनिअरिंग अकॅडमी जे की तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळून जाईल ओके प्ले स्टोअरवरती मिळून जाईल तुम्हाला प्ले स्टोअरवरती के इंजिनिअरिंग अकॅडमी सर्च करा या प्रकारचा लोगो तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार झाला तर तुम्ही तिथून डाउनलोड करा तिथं तुम्हाला गेल्यानंतर तुम्हाला आपला जो कोर्स आहे तो कोर्स दिसणार झाला ओके तर तुम्ही ही एक बॅच जॉईन करा इथं काही असं नसणार आहे की BMCला वेगळं WRDला वेगळं PWDला वेगळं नाही फक्त तुम्ही सिलेबसनुसार समजा BMCला 12 सब्जेक्ट आहे ना तुम्ही तेवढे 12 प्रॉपर करा जर तुम्ही ओव्हरऑल सगळ्या जेई लेवलची तयारी करताय तर मग सगळे सब्जेक्ट करा WRD PWD नुसार सिलेबसनुसार तुम्ही चेक करू शकता बाकी BMC सोडलं की बाकी WRD PWD WCD यांचा सिलेबस म्हणजे ज्यांचे सब्जेक्ट जे आहे नंबर ऑफ सब्जेक्ट ते सेम आहे BMC मध्ये फक्त 12 आहे तर या ठिकाणी तुम्ही या प्रकारे हा कोर्स जॉईन करू शकता तिथे जा जर तुम्हाला अडचण आली जॉईन करायला तर मला तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता रेकॉर्डेड प्लस लाईव्ह आहे ज्यांना लाईव्ह करायचं आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा ओके लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ज्यांना करायचं आहे त्यांनी रेकॉर्डेड करायचं आहे तुम्ही डायरेक्टली तुम्ही तिथं जाऊन परचेस करू शकता ठीक आहे ओके तर बेटा या ठिकाणी आपण आता या ठिकाणी थांबूया
हा जो पोर्शन झाला आपला तो रिवाइज करून या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा पोर्शन बघूया. आता तिथं जास्त काही गोष्टी होणार नाही आहे. ऑलरेडी मी सॉममध्ये कव्हर केलं आहे, त्याच्यामुळं थोडं शॉर्टमध्ये मी तुम्हाला पुढचा पोर्शन घेईन आणि समोर आपण लगेच जाऊया. ठीक आहे, आता या ठिकाणी मी स्टॉप करतो.